आता फक्त फुटलो नाही एवढीच अफवा आहे, बाकी राहिलं, बाकी सगळ्या अफवा झाल्या. मुंबईतले आवडती खाण्याची ठिकाणं कुठली चांगली ही सगळी मला माहिती आहे. रोहित शर्मा, राजकारणातला रोहित शर्मा कोण वाटतो? म्हणजे एकदा टप्प्यात चेंडू आला की स्टेडियमचा काय? देवेंद्र फडणवीस. अजितदादा की पवार साहेब? दैवत पवार साहेब. याही वर्षामध्ये कधी न थकणारा माणूस शर्मा. 2019 ची विधानसभा, त्यानंतर DCC बँक, 2024 ची लोकसभा आणि 2024 ची विधानसभा, या 4 निवडणुकांमध्ये पराभव झाला, तरी सुद्धा शशिकांत शिंदे थांबलेले नाहीयेत. पाचगणी असो, जेवढे सातारा असो, जेवढी लोक आहेत त्यांचं आजही माझ्यावर प्रेम आहे. बरोबर. हे सुदैवाने कोणत्या लोकप्रतिनिधीला मिळालं मला माहित नाही, परंतु 25 वर्षानंतर सुद्धा लोक आपल्यावर प्रेम करतात, हे भाग्य मला मिळालं. न करता अफवा उठणं फार चुकीचं आहे, ते मी भोगलंय आणि मला माहिती आहे त्यावेळेला माझ्या कुटुंबावर आणि सगळ्यावर काय परिणाम झाला. फॅमिली मॅन म्हणून कुटुंबाला शशिकांत शिंदे यांच्यातली कुठली सवय आवडत नाही. मी कधी शत्रुत्व टोकापर्यंत नेलं नाही. न्यायची ताकद माझी आहे, तेवढी ताकद माझ्यामध्ये निश्चितपणाने मी काय करू शकतो दुनियेला पण माहिती आहे. परंतु ज्यावेळेला जबाबदारी येते ना, तुम्ही कुटुंबामध्ये जबाबदारी येते, पक्षाची जबाबदारी येते, नेत्यांच्या मोठमोठ्या नेत्यांच्या संपर्कात येतो, तुम्हाला आपोआप तुमची जबाबदारी कळते. त्या हेतूने आपण वागतो. साहेब, कधी असं वाटतं का की राजकारणामुळे कुटुंबाला वेळ द्यायला कमी? 100%. कधी कधी हा विचार येतो, साहजिकच आहे. आणि मला, मी असं म्हणत नाही की कुटुंबाने सुद्धा ते समजून घेतलं. ओके, केला चालू. केला चालू. नमस्कार. कॅरी ऑन मराठीची ज्याच्यासाठी सुरुवात झाली होती तो सेगमेंट आज आलेला आहे. कॅरी ऑन मराठीवरचा सगळ्यात भारी सेगमेंट, फॅमिली मॅन टू पॉलिटिशियन. म्हणजेच काय तर राजकीय माणसं आपल्याला बरीच माहीत असतात, आपण त्यांना निवडणुकीमध्ये बघत असतो, त्यांचा प्रचार बघत असतो, इलेक्शन हारजीत बघत असतो, पण तो माणूस अराजकीय दृष्ट्या फॅमिली मॅन म्हणून काय आहे ते आपण या सेगमेंटच्या माध्यमातून बघणार आहोत. होणार आहेत त्यांच्यासोबत गप्पा, त्यांच्या आयुष्यातले प्रसंग, किस्से, त्यांना आलेले बरे वाईट अनुभव, त्यांच्याबरोबरच्या फन गेम्स आणि एकंदरीतच गप्पा. या असणार आहेत कॅज्युअल गप्पा, अनफिल्टर्ड गप्पा. आणि आजच्या या एपिसोडच्या, या सेगमेंटच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण आलेलो आहेत कोरेगावचे विधान परिषदेचे आमदार माननीय शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्याकडे. सगळीकडे साहेब म्हणून त्यांचं नाव आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात निष्ठावंत या शब्दाला दुसरा शब्द असेल तर तो शब्द म्हणजे शशिकांत शिंदे. आपण इथंच आलेलो आहोत. शरद पवारांचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत. आणि आपण इथं आलोय, पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि पाऊस असताना जर कार्यक्रम झाला तर त्याचं काय होतं हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितले. त्यामुळे पहिल्या एपिसोडची सुरुवात पावसाचं होते, हे चांगली गोष्ट. नमस्कार मंडळी. कॅरी ऑन मराठी चॅनल सुरू झाल्यापासून आपण वेगवेगळे सेगमेंट ट्राय करतोय आणि ज्यासाठी कॅरी ऑन मराठीची सुरुवात झाली ते सेगमेंट आज खऱ्या अर्थानं सुरू होते. ते आहे फॅमिली मॅन टू पॉलिटिशियन, कॅज्युअल गप्पा. राजकारणी लोक कित्येकांना माहिती असतात, त्यांचा संघर्ष माहिती असतो, त्यांचा राजकीय प्रवास माहिती असतो, पण त्याच्या मागे काहीतरी किस्से असतात. तो व्यक्ती या पदापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा त्याचा प्रवास वेगळा असतो. आणि असंच राजकीय नेत्याच्या मनात काय असतं, राजकारणा पलीकडचा व्यक्ती कसा आहे ते आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि आज त्याचा पहिला एपिसोड आहे. मंडळी, 2024 लोकसभा इलेक्शन लागला आणि या इलेक्शनमध्ये सगळ्यात जास्त चर्चा होत होती पश्चिम महाराष्ट्रातल्या साताऱ्याची. साताऱ्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून उमेदवार कोण असतील याच्याबाबत साशंकता होती, त्याच्यावरती खूप प्रश्न उपस्थित होते. आणि अशात महाविकास आघाडीच्या एका नेत्याचं स्टेटमेंट आलं. ते स्टेटमेंट होतं, कुणी तयार होतंय का बघा, नाहीतर मी आहेच. त्या नेत्याला तिकीट मिळालं, त्या नेत्याची साताऱ्यात एंट्री झाली, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, अगदी स्वागत दिमाखात झालं. पण मंडळी, त्या नेत्याचं ते स्टेटमेंट, ते स्वागत आणि जनतेकडून मिळणारं प्रेम, तो आशीर्वाद, त्याच्या पाठीमागे इतिहास आहे. तो इतिहास बघायचा असेल तर तुम्हाला 30-35 वर्ष मागं जावं लागतं माझगावमधल्या चाळीमध्ये. तिथनं सुरू झालेला हा प्रवास
एक बोर्डामधला क्लार्क, तिथून माथाडी कामगारांसाठी काम करणारा नेता, तिथून शिवसेना, तिथून राष्ट्रवादी काँग्रेस, तिथून आमदार. एक प्रसंग असा सुद्धा आहे की शरद पवारांवरती त्या माणसाचं खूप प्रेम. आत्ता सुद्धा शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता कोण म्हटलं तर महाराष्ट्रात एकच नाव येतं, म्हणजे तो व्यक्ती. शरद पवारांची सभा सुरू होती, बसायला जागा नव्हती, म्हणून तो व्यक्ती दरवाजात एका कोपऱ्यामध्ये उभा होता. शरद पवारांचं नाव पुकारलं सूत्रसंचालकानं आणि त्या माणसानं पाठीमागनं घोषणा दिली. सगळं सभागृह स्तब्ध होतं, पण त्या घोषणेनं सभागृह दणाणून निघालं. पवार साहेबांनी भाषण झाल्यावरती त्या व्यक्तीला बोलावलं, त्याचं नाव विचारलं, त्यानं नाव सांगितलं, शशिकांत जयवंतराव शिंदे. मंडळी, त्यांच्या वडिलांनी सुरुवातीला पॉलिटिक्समध्ये येण्यासाठी त्यांना नाकारलं होतं. जाऊ नको पॉलिटिक्समध्ये, राजकारण हा आपला पिंड नाहीये किंवा पुढं काय होईल सांगू शकत नाही. पण आज त्यांच्या वडिलांना जिथून कुठून त्यांचे वडील बघत असतील त्यांना आज अभिमान वाटत असेल, आपला पोरगा निष्ठेनं साहेबांच्या सोबत आहे. आजच्या या पहिल्या एपिसोडमध्ये स्वागत करूयात विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे साहेब. नमस्ते. नमस्कार साहेब. मी आपला पहिला आभारी आहे की पहिला तुमचा एपिसोड माझ्यावर तुम्ही चित्रित करताय. नक्कीच. खूप एका सामान्य कुटुंबातल्या असलेल्या कार्यकर्त्याला आपण एक व्यासपीठ मिळवून दिला आणि त्याचा पूर्ण इतिहास आज जनतेच्या समोर जो सत्य आहे तो मांडणारा. मला वाटतं ही पहिली संधी माझी आहे की आपण मला पहिल्या प्रथम ही संधी मांडण्याची मिळाली, त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो. थँक्यू साहेब. म्हणजे बरेच दिवस थांबलो होतो आम्ही. एक पहिली गोष्ट, चॅनलचं नाव आहे कॅरी ऑन मराठी. चॅनलचं नाव आहे कॅरी ऑन मराठी. मी आशुतोष, सुमित, गणेश, अक्षय आणि यश, ही आमची टीम आहे. सगळे ग्रामीण भागातली पोरं आहेत. फक्त एक असं होतं की असे जे पॉडकास्ट आहेत ते मराठीत कुणीही घेत नाही. अशा प्रकारच्या गप्पा असतील कुठंच होत नाहीत. हिंदीमध्ये खूप मोठे चॅनल आहेत. असं एक काहीतरी आपल्याला मराठीतनं करायचं होतं आणि त्यासाठी पहिल्यांदा सुरुवात कुठनं करायची तर साहेबांपासून करायची. आणि दुसरा एक गोष्ट असं की अनफिल्टर्ड राहणार आहे सगळं. म्हणजे जे काय असेल ते गप्पा राहतील. तुम्हाला बसा, मांडी घालून बसू वाटलं मांडी घालून बसा. तुम्हाला वाटलं मला काहीतरी सांगायचंय, थांब बाबा हा प्रश्न आपण असं, तुम्ही कॅज्युअली आपण बोलू शकतो, गप्पा मारू शकतो. सुरुवात करूया आपण. कसं चाललंय आयुष्य? चांगलं चाललंय. IPL झाली काल, फायनलची मॅच बघितली? हो, बघितली. IPL तर मला एक विशिष्ट वाटलं की IPL सुरू झाली म्हणजे पूर्वी क्रिकेटमध्ये असं व्हायचं की पहिल्या क्रिकेटमध्ये टेस्ट मॅच व्हायच्या वगैरे, त्याच्यामध्ये अनेक देशातले खोतकरू खेळाडूंना संधी मिळत नव्हती. परंतु ज्यावेळा ही IPL, मी आता म्हणणं योग्य ठरणार नाही पण हे श्रेय सुद्धा शरद पवार साहेबांना, ज्यांनी क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये गरिबात म्हणजे रोहित शर्मापासून अनेक असे खेळाडू आले की जे या माध्यमातून त्यांना ओपन डोर मिळाला. आणि काल बघा तुम्ही, श्रेयस अय्यर, त्यानंतर शिवकुमार असतील, अनेक सूर्यकुमार आणि असे अनेक खेळाडू या कालच्या IPL मध्ये बाहेर आपल्याला देशाला पाहायला मिळाले. बरोबर. हारजीत असते, परंतु जो संघ येणार नाही तो संघ अंतिम टप्प्यामध्ये येतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीमध्ये ती सामना होतो. आता हे खरं म्हटलं तर या असं मग राजकारणातला खेळ असो किंवा क्रिकेटचा खेळ असो, हारजीत होत असताना त्यामध्ये चांगले चांगले नेते सुद्धा राजकीय याच्यामध्ये खेळताना नवीन पदार्पण करून त्या ठिकाणी ओळखले जातात. तसं क्रिकेटमध्ये सुद्धा आहे. फक्त त्यांना संधी मिळाली तर ते चमकू शकतात. हा संदेश काल IPL मधून पाहायला मिळाला. तुमची आवडती टीम कुठली IPL मधली? तुमची आवडती टीम कुठली IPL? माझी खरं आवडती टीम होती ती किंग पंजाबच होती. अरे वा. ती जिंकावी अशी मला वाटायची, कारण का त्यांचा पहिल्यापासूनचा परफॉर्मन्स बघितला मागच्या सगळ्या याच्यामध्ये, पण ते आक्रमकतेने खेळत होते. काल आक्रमकता त्यांची का कमी पडली मला कळलं नाही, पण त्या आक्रमकतेने खेळत खेळत फायनल पर्यंत आले होते. मला वाटलं होतं की त्यांना संधी मिळावी. असो, क्रिकेट हा खेळ आहे, त्याच्यामध्ये हार जीत मध्ये पण ते खेळले आणि जे विजयी झाले त्यांनी पण मनापासून टिचून गोलंदाजी केली आणि सगळे खेळ चांगला झाला. आणि मला वाटतं की कालची IPL चांगली झाली असं माझं मत आहे. ओके. तुम्ही मुंबईमधून तुमचा प्रवास सुरू झाला सगळा. माझगावच्या चाळीत तुम्ही राहत होता. मुंबई म्हणजे क्रिकेट म्हणजे शिवाजी पार्क. क्रिकेट तिथं कधी खेळलाय का तुम्ही? क्रिकेट शिवाजी पार्क वरती मी आपल्याला सांगतो, खरं म्हटलं तर मुंबईच्या महानगरीमध्ये जिथे आम्ही राहतो त्या सगळ्यात चाळी सिस्टीम आहे आणि तिथे सगळे जाती धर्माची लोक एकत्र राहतात आणि तिथे सगळे सण, सगळे उत्सव, सगळे खेळ खेळले जातात. बरोबर. म्हणजे सण असलं की आट्यापाट्यापासून, कबड्डीपासून, खो खो पासून, लहानपणी आपण कधी कधी मी फेसबुकवर बघतो
विकत घेतलेल्या सायकलवर कधी आपण फिरलात का, हा हा हा. लगोरी कोणी खेळलायत का, त्या सगळ्या खेळ मी खेळलेलो आहे. अरे वा. आणि विशेषतः मी आपल्याला म्हणून सांगेल, मी क्रिकेटमध्ये, कबड्डीमध्ये, खो खोमध्ये, टेबल टेनिसमध्ये, या सगळ्यामध्ये मी जिल्हास्तरीय खेळलेलो. अरे वा. आणि मी ससानिया क्लबमध्ये सुद्धा क्रिकेटच्या मध्ये मी जिथं Admission. चंद्रकांत पंडित वगैरे आचरेकर सर होते, बर बर. तिथे मी खेळायचो. अरे वा. आणि त्यामध्ये मला वाटतं की मी क्रिकेटमध्ये लहानपणापासून चांगल्या प्रकारे खेळत होतो. नाही नक्की, आम्ही आता रील्स बघितली परवा दिवशी तुम्ही कुठल्या तरी सामन्यामध्ये पण हा. खेळत होतात, म्हणून म्हणलं हा सुरुवात क्रिकेट पासून करावी, म्हणजे आवड निवड एक झाली की बोलायला जरा चांगलं वाटतं. बट ठीक आहे, मुंबईची लाईफ कशी होती माझगाव मधली? खरं म्हटलं तर मी खरं सांगतो की माझे वडील हे फार मोठ्या प्रमाणात सज्जन होते, सरळ होते. माझे चुलते युनियन क्षेत्रामध्ये हो. होते. स्वर्गीय असे अण्णासाहेब पाटील साहेबांबरोबर त्यांनी काम केलं. हम्म. आणि वडील आपले व्यवसाय, माथाडी कामगार आणि व्यवसाय ह्यामध्ये त्यांनी आपलं कष्ट करून उभं केलं. बरोबर. आमचे वडील आई यांनी आम्हाला फार चांगल्या प्रकारचं शिक्षण पण दिलं, सांभाळलं पण, मुलं मोठी झाली पाहिजे म्हणून चांगल्या शाळेत घातलं. हम्म. आणि म्हणजे रॉबर्ट मनी त्यावेळेला, हो हो. सरेली कदुरी, रॉबर्ट मनी या मोठमोठ्या शाळा त्यावेळेला मुंबईच्या शहरात हा. होत्या. तिथं माझी बहीण चांगली शिकली, ग्रॅज्युएट झाली. भाऊ, मी आणि 2 बहिणी असा संसार आमचा होता. आणि पहिल्यापासून वडिलांनी आम्हाला जे पाहिजे हा. ते देण्याचा प्रयत्न केला. वा. म्हणजे त्या काळामध्ये वॉलचे टीव्ही होते बर. आणि एकाच बिल्डिंगमध्ये एक टीव्ही असला की ते छायागीत सगळं बघायला एवढी गर्दी व्हायची. कोणीतरी मला धक्का मारला, ते वडिलांना कळलं, दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी तिथं टीव्ही घेतला. बर. टेलिफोन आमच्याकडं, गाडी आमच्याकडं त्यांनी घेतली. म्हणजे त्या काळामध्ये जे आम्हाला पाहिजे ते दिलं. म्हणजे आमचं लहानपण हे आनंदात गेलं. कुठे कमी न पडता कसं केलं पाहिजे यासाठी वडिलांनी आणि आई वडिलांनी फार काळजी घेतली. आणि ते संस्कार घेऊन आम्ही वाढलो. आणि लहान त्या ठिकाणचं जे वातावरणामध्ये जे वाढलो आम्ही, त्यातूनच पाया रचला गेला असं माझं मत आहे. अरे वा. सिद्धार्थ कॉलेजबद्दल काय वाटतं? सिद्धार्थ कॉलेजमधून सुरुवात झाली तुमची खऱ्या अर्थानं राजकारणाला म्हणा. मी तसा अभ्यास फार हुशार होतो. बर. म्हणजे मी खोटं सांगत नाही, पण मी लहानपणापासून अभ्यासामध्ये प्रचंड हुशार. हा. आणि आमच्या वेळेला 10वीला तर संप झाला शिक्षकांचा. आणि माझं त्यावेळेला 10वीचा पूर्ण अभ्यास पूर्ण झाला होता मार्चमध्ये. मेमध्ये ते परीक्षा व्हायला गेली. त्या 2 महिन्यामध्ये मी नुसते खेळून काढले. आणि तरीसुद्धा मी 10वीला चांगल्या मार्काने पास अरे वा. झालो. 12वी वगैरे झाली तोपर्यंत मी अभ्यास चांगला केला. नंतर कॉलेजला गेल्यानंतर मी तिथल्या काही स्थानिक असलेल्या लोकांच्या मुंबई क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर कॉलेजमध्ये काही अशा प्रकारच्या प्रवृत्त्या होत्या की ज्या वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करायच्या. आणि त्यावेळेला आम्ही काही लोकांनी पुढाकार घेतला. म्हणजे सिद्धार्थ कॉलेजमध्ये मी नंतर गेलो. सिद्धार्थ कॉलेजमध्ये मी गेल्यानंतर तुम्हाला कुठं सांगत नाही की त्या कॉलेजमध्ये असं होतं की महाराष्ट्रातलं कुठं ॲडमिशन भेटणार ते सिद्धार्थला जायचं. पण त्यामध्ये झारपकर सरांनी, तिथं ठाकूर मॅडम होत्या, ते नेहमी सांगायचे आमच्याकडे येणारी मुलं ही जरी असली तरी ती पर्सेंटेजवर आम्ही पुढे नेतो. की त्यांची एक ओळख होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते कॉलेज विचाराचं, त्यामध्ये आम्ही पुढे आलो. आणि तिथून मी जे मग ती संघटना भारतीय विद्यार्थी सेना या माध्यमातून मी तिथं कार्याला सुरुवात केली. ओढलं गेलं. माझगावला मी शाखा प्रमुख होतो. भुजबळ साहेबांच्या बरोबर आम्ही त्या माझगाव विभागामध्ये काम करायचो. मग विद्यार्थी संघटनेची पहिली निवडणूक मी ती सिद्धार्थ कॉलेजच्या माध्यमातून केली. आणि तिथं पहिला NSUI पराभूत करून आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेचा GS संजय गाडी म्हणून होते, प्रवीण दरेकर वगैरे आमची एक चांगली टीम होती. आणि त्या लोकांचा पहिला GS करण्यात गेलं. त्यावेळेला मोहन रावले होते. मोहन रावले गेले. नंतर आम्ही आल्यानंतर मग राज ठाकरे साहेब आले. पण त्याच्या अगोदरची टीमची मधला पिरियड होता तो मी घेतला होता. आणि त्यावेळेला मी खरं म्हटलं तर या सगळ्या क्षेत्रामध्ये कुठं अन्याय झाला की मी लगेच पेटून उठायचं. त्याच्या माध्यमातून मी प्रसिद्ध होत गेलो. आणि मग ह्या असलेल्या सगळ्या क्षेत्रात माझा प्रवेश पहिला झाला. एका बाजूला शिक्षण, आणि त्याच वेळेला आमच्याकडे माथाडी बोर्डाची नोकरीच्या बाबतीमध्ये जाहिरात निघाली होती. आणि वडिलांना वाटलं की आता तू पण सरकारी नोकरी मिळते, तू बघ. प्रयत्न केला, लागलो. आणि त्यावेळेला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील होते, वळवईकर साहेब होते स्वर्गाशी, त्या सगळ्यांच्या सहकार्यातून एक संधी मला मिळाली. पण ती मिळाल्यानंतर मी मग एका बाजूला नोकरी
हा. आणि एका बाजूला कॉलेज, बर. असा दुहेरी प्रवास त्या ठिकाणी केला. अरे वा. विशेषतः तुम्हाला मी सांगतो, मला पहिल्यापासून अशी आवड होती. म्हणजे डी बी पाटील, आम्ही अगदी सगळे आमचे कॉलेजमध्ये आम्ही एकत्रच होतो, नोकरीमध्ये मग एकत्र होतो. ते PSI झाले. मला वाटलं मी पण PSI झालं पाहिजे, बर. पण ती संधी काय मिळाली नाही. हा. नंतर मग आमचे एक जस्टिस गवांदे म्हणून होते. मी युनियनमध्ये अचानक ओढलं गेलो. हा. युनियनचा प्रवास असा होता, तो एक ॲक्सिडेंट होता. बर. म्हणजे त्यावेळेला आमच्या संघटनेमध्ये रामेश साहेब स्वर्गाशी येतात, ते त्यांचं बळवंतराव पवार आता आहेत आणि कैलासवासी शिवराव पाटील साहेब यांच्यामध्ये संघटनेमध्ये संघर्ष झाला. बर. आणि माझा आणि शिवराव पाटील साहेबांचं एकदम जवळचं मैत्रीपूर्ण अशा प्रकारचं नातं होतं. हा. ते मला घेऊनच सगळीकडे फिरायचे बरोबर. आणि एकदम राजा माणूस, हा. एकदम आक्रमकपणा असायचा आणि दिलदार माणूस होता. त्यांच्याबरोबर मी राहायचो, त्यांच्याबरोबर सावलीसारखा असायचो. हा. ते कुठे असेल तिथे बरोबर असायचो. त्यावेळेला ते संघर्ष झाला, त्या संघर्षामध्ये मी ओढला गेलो. बर. आणि त्या ओढलेल्या संघर्षातून मग त्या सगळ्या बॅकग्राऊंडमधून आम्ही नोकरी पण करत होतो, कॉलेज पण करायचो आणि युनियन क्षेत्रात खेचलो गेलो. बर. त्यावेळेला मी कर्मचाऱ्यांची अख्खी आमची गव्हर्नमेंटची 15-16 बोर्ड होते, त्या बोर्डामध्ये मी सगळ्यांची संघटना एकत्र केली. पहिल्यापासून मी चळवळी स्वभाव आणि धाडशी होतो, म्हणजे मी स्वतःहून सांगणं बरोबर नाही. आणि त्यावेळेला मी सगळी संघटना केली, फार केलं, माझ्यावर फार दबाव आले, अशा प्रकारचा प्रवास सुरू झाला. बर. आता हे सगळं करत असताना याच्यामध्ये राज ठाकरेंचा एक काहीतरी किस्सा आहे, म्हणजे राज ठाकरे आणि तुम्ही एकत्र काम केलं का, असा काहीतरी किस्सा आहे. तो किस्सा काय आहे नेमका? नाही, काय झालं, मध्यंतरीच्या काळामध्ये असं झालं की या सर्व गोष्टीतून मग युनियन क्षेत्रातलं काम आल्यानंतर फार मोठी आदरणीय पवार साहेबांनी संघर्ष वाढायला लागला युनियनचा, म्हणून निवडणूक घ्यायला लावली. बर. कामगारामधून मग निवडून होऊन द्या कोण नेता म्हणून. हा. ती निवडणूक सुद्धा आमदारकी खासदारकीच्या पेक्षा मोठी झाली. बर. आणि ह्या कॉलेज क्षेत्रामध्ये मी बघितलं असं, स्वर्गाचे सुधाकर नाईक साहेबांनी मुख्यमंत्री असताना कॉलेजच्या निवडणुका बंद केल्या होत्या. बरोबर. कारण बाहेरच्या शक्ती ज्या आहेत, गुन्हेगारी प्रवृत्ती त्या त्यात इंटरफेअर करत होत्या, त्या बंद केल्या होत्या. आणि तो त्रास मला त्यावेळेला झाला होता निवडणुकीच्या वेळेला. पण त्याच्यानंतर या कामगार संघटनेच्या चळवळीमध्ये सुद्धा मग निवडणूक जिंकली पाहिजे यासाठी बायकाळाचे बाबू रेशीम होते, छोटा बाबू होते, अरुण गवळी होते, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून काही लोकांनी त्याचा उपयोग युनियनच्या ह्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. स्वर्गाशी बाबूराव रामेश यांच्याबरोबर संघटनेमध्ये बाबूराव बापशे होते स्वर्गाशी, त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून हे करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेला मी पाटील साहेबांच्या बरोबर ठामपणे उभा राहिलो. मला त्यावेळेला फार वेळा माझ्या जीवावर बेतेल अशा प्रकारचा सुद्धा हे झाला. मला एक किस्सा आठवतो की त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये मी एकदा, मला सांगितलं की ह्याला हे करायचं, मी एकदा समोरासमोर त्यांना भेटलो, अरुण गवळी साहेबांना. तर मी आता समोर सांगतो, अरुण गवळींना मी भेटलो. त्यांनी सांगितलं तू इथं थांब, नाहीतर मग तुला गावी तरी जावं लागेल, नाही तू भाग घ्यायचा नाही. मी त्यांना सर्व स्टोरी सांगितली. नंतर का कोण जाणे, पण मला त्यावेळेला सूर्यकांत पाटील वगैरे होते, माझ्या भावासारखे होते, ह्या सगळ्या लोकांनी मला मदत फार केली त्या काळामध्ये. पण त्यांनी एक माझं ऐकल्यानंतर, बाहेर आल्यानंतर सांगितलं ह्या मुलाला कोणी अडवायचं नाही, ह्याला त्याच्या पद्धतीने काम करून द्या. एक किस्सा सांगतो. त्यांनी त्यावेळेला जर मला केलं, माझं ऐकलं नसतं, मला त्यावेळेला जर संधी दिली नसती, जा तू काय करायचं का, तुला कोण त्रास देणार नाही, तर कदाचित मी इथं दिसलो नसतो. त्यानंतर परत एकदा मी मंत्रालयामध्ये त्यांना भेटलो. ते आमदार झाले त्यावेळेला आम्ही भेटायचो, पण मंत्रालयात एक दिवस भेटलो. त्याशिवाय उभे होते, तेव्हा मी भेटलो, त्यांना नमस्कार केला. मला आनंद वाटतो. आणि मला ते आहोजाव बोलायला लागलं. नाही आहोजाव काय बोलायची गरज नाही, मी तुमच्या समोर तसाच पूर्वीचाच तुम्हाला दिसतो तो शशिकांत शिंदे. नाही बोलले, मी त्यावेळेला तुम्हाला हे दिलं, आज तुम्ही 4 वेळा आमदार झाला, मंत्री झाला, मला फार अभिमान वाटतो. हे मी सांगण्याचं तात्पर्य होतं की ज्या घडामोडीला आपण फेस करत जातो, त्या घडामोडी एवढ्या भयंकर असतात, त्यावेळेला कुटुंब सुद्धा तणावाखाली असं सगळं असतं. त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात हा प्रकार वाढलेला होता. त्याच्यातून तुम्ही उभं राहता आणि तीच व्यक्ती तुम्हाला परत एकदा शबासकीची फाट ठोकते. तो कुठल्या विचाराचा प्रवृत्तीचा आहे नाही, त्याच्यामध्ये माझे ॲलिगेशन पण झाले. परंतु ज्या वेळेला त्या व्यक्तीला वाटतं की नाही आपण केलेलं चांगलं केलं, हा मला एक मुद्दाम हा शब्द मी एवढ्यासाठी सांगला की त्यावेळेला पण सांगलं यांच्याशी संबंध आहे, काही संबंध नव्हते. स्वतःच्या अस्तित्वासाठी ज्यावेळेला माणूस लढतो, त्यावेळेला परिस्थितीने
समोर जावं लागतं. बरोबर. ती परिस्थिती मी त्यावेळेला गेलोय, ते कोण गेलं नव्हतं. बरोबर. आणि त्यावेळेला मग आम्ही विजयी झालो. हा. शिवराव पाटील साहेब त्यावेळेला विजयी झाले. त्यावेळेला पूर्णपणाने त्यामध्ये काही काय ना, मी सिंहाचा वाटा बोलणार नाही, पण खारुताईचा वाटा माझा होता. आणि ते झाल्यानंतर मला बोलले, तू एक काम कर, काही कर तू, मला तू युनियनमध्ये पाहिजे. मी बोललं, माझे वडील आणि सगळे आई वगैरे सगळे बोलले, सरकारी नोकरी आहे, तू अजिबात सोडायची नाही. मला बोलले, मग सगळे कार्यकर्ते घेऊन आले, नाही मग 6 महिन्यासाठी तरी पाठवा. मग 6 महिन्यानंतर मी युनियनमध्ये गेलो, 6 महिन्यासाठी. पण त्यात इतका रुळलो, नंतर माझ्या कामाच्या पद्धतीमध्ये कामगारांनी एवढं मला प्रेम केलं, एवढं प्रेम केलं की या सर्व गोष्टीतून मग मी युनियनमध्ये ठाम झालो. मग मला संधी ज्यावेळेला मिळाली, एक उदाहरण तुम्ही राज ठाकरेंचं सांगितलं ते सांगतो. नारायण राणे असताना आणि मनोहर जोशी असताना त्यावेळेला सरकार बदली करण्याचा प्रयत्न चालू होता. एक एक आमदार फोडायचा प्रयत्न चालू, 99च्या नंतर चाललेला आहे. त्यावेळेला शशिकांत शिंदेनं आपण फोडूया का बोलू, म्हणजे त्यावेळेची पहिली सुरुवात. तेव्हा मग कोणाचं ऐकतील, कोणाचं होते. मग ते भारतीय विद्यार्थी सेनेत होते आणि त्यावेळेला नेमके भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख राज ठाकरे होते. राजसाहेबांना त्यांनी विचारलं, आता शशिकांत शिंदेना तुम्ही बोला. तर ते काय बोलले माहिती आहे, ते म्हणजे त्यांच्यावर आता जी मनसेची टीम आहे ती त्यांच्याबरोबर, ती माझ्याबरोबर पहिली होती कार्यकर्ते. ते बोलले की तो काय ऐकणार नाही, मी जरी बोललो तरी तो ऐकणार नाही, तो पवारसाहेबांना सोडणार. बरोबर. त्यावेळेचे माझे आणि त्यांचे संबंध आले. 1-2 वेळाच भेटलो. बाळा नांदगावकर आमचे मित्र, आम्ही दोघंही एकत्रच राहायचो वगैरे. त्यावेळेला त्यांचे संबंध वगैरे आले. पण आपल्या पद्धतीने आपण एकमेकांचा जे आदरयुक्त असा भाव असतो तो आमचा कायम राहिला. बाळा नांदगावकरांबरोबर आता असतो का संपर्क, कधी 100% आम्ही एकत्रच राहायचो. माझगावमध्ये मी असेल, बाळा नांदगावकर असतात, तर मनोज जानसमुकर आमदार झालेत, यशवंत जाधव आमदार, त्यांच्या यामिनी जाधव, सूर्यकांत पाटील, आम्ही आमचे तिथं एकत्र राहिलेली लोक आहोत. त्यानंतर शिवसेनेमध्ये तुम्ही होतात. शिवसेनेचे नगरसेवक करण्याचा सुद्धा तुम्हाला प्रयत्न सुरू होता, छगन भुजबळ साहेबांनी ते केलं होतं. त्याच्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये, म्हणजे शरद पवारांच्या बरोबर आलात तुम्ही काँग्रेसमध्ये, त्याच्यानंतर राष्ट्रवादी हा प्रवास सुरू झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी, एक हिंदुत्ववादी, एक पुरोगामी विचारांचा पक्ष, ते ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं? त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये मराठी मुलं जी होती, तरुण वगैरे होती, सगळ्यांना एक शिवसेनेचं अट्रॅक्शन होतं. आणि त्यावेळेला आम्ही या विद्यार्थी संघटने चळवळीमध्ये उतरल्यानंतर श्रीकांत म्हणून आमचे हे होते, शाखा प्रमुख होते माझगावचे, आणि भुजबळ साहेबांच्या बरोबर ते माझे एकदम चांगले संबंध. मग आम्ही तिथे काम करत असताना या असलेल्या शिवसेनेच्या माध्यमातून काम करत होतो. आणि त्यावेळेला भुजबळ साहेबांच्या विरुद्ध बाळा नांदगावकरांची निवडणूक झाली आणि भुजबळ साहेब त्यावेळी पराभूत झाले. आणि पराभूत झाल्यानंतर पुढच्या वेळेला ज्या वेळेला शिवसेनेचं म्हणून आम्ही काम करायचो, माझा एक तुम्हाला दुसरा एक विषय सांगतो की माझं एक पवार साहेबांच्या बद्दलची एक माझी एक आपलेपणाचं किंवा एक अट्रॅक्शन होतं. ज्यावेळेला माथाडी संघटनेची चळवळ कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांपासून ती चव्हाण साहेबां, वसंतराव नाईक, तिडके साहेब, राजाराम बापू पाटील असतील, बाळासाहेब देसाई असतील, अनेक नेते मंडळी दिग्गज आणि पवार साहेब यांच्याशी ती कनेक्टेड अशा प्रकारची ती चळवळ होती. मग गिरणी कामगार असो, माथाडी कामगार असो, जेवढ्या कामगार चळवळी महाराष्ट्रात मुंबईमध्ये व्हायच्या त्याच्यातले बहुतेक लोक हे काँग्रेसशी निगडीत असायचे आणि विशेषतः पवार साहेबांशी निगडीत असायचे. आणि मग त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या माथाडीच्या वगैरे ते यायचे. आणि पवार साहेब आल्यानंतर मला एक अट्रॅक्शन वाटायचं त्यावेळेला. म्हणजे मी आज त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी बोलतोय असं नाही, वाटायचं त्यावेळेला. मग त्यांच्यासमोर बैठकीला कधीतरी पाटीलसाहेबांबरोबर जायचं, प्रसंग यायचं वगैरे ते. मग ते आल्यानंतर त्यांच्याबरोबर हे करत असताना आणि पवारसाहेब आपल्याकडे बघावे म्हणून मग आम्ही घोषणा देणे, हे करणं. आणि पवारसाहेबांची बारीक नजर असते, ते समोर बघत असतात. हे मला आता कळतंय, त्यावेळेला नव्हतं कळत. पण त्यावेळेला मी साहेबांनी आपल्याकडे एक करावं अशा प्रकारची माझी इच्छा असायची. आणि त्यावेळेला मी साहेबांना आपोआप ओढलो गेलो होतो. म्हणजे खैरनारांच्या विरुद्ध मोर्चा निघाला, त्याकडे एक कल्पकता होती, एक गाडी मी तयार केली होती, मोठा मोर्चा निघाला. त्यावेळेला दिनामाव पाटील वगैरे ह्या सगळ्या संघटना पवारसाहेबांच्या विरोधामध्ये जे खैरनारांनी हे केलं होतं त्याच्याबद्दल एक मी लिहिलं होतं. त्यामध्ये मी
खैरनार उभा केला होता, बाकीचे सगळे कोण कोण त्यांच्या पाठीमागं असं चित्र उभं केलं होतं आणि ते ट्रक समोरून काढला होता. आणि मग साहेब वगैरे आले वगैरे सगळं झालं आणि साहेब चौकशी करायची आता संघटनेमध्ये कोण काम करतंय, कसं कसं कोण करतंय, काय काय ते बघतात. म्हणजे एवढं साहेबांचं बारकाईने लक्ष असायचं. आणि त्यावेळेला मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. म्हणजे योग कसा असतो बघा. आणि त्यावेळेला काँग्रेस असताना मला भुजबळ साहेबांनी माझगावमधून तिकीट देण्याचा प्रयत्न केला. मला पहिली तिकीट काँग्रेसची पहिली माझगावमधून नगरसेवकासाठी देण्याचा प्रयत्न झाला. मला नाव निश्चित झालं. मग मी शिवराव पाटील साहेबांना बोललो की आपल्याला तिकीट मिळते नगरसेवकाची. तिथं आम्ही स्ट्रॉंग होतो. माझगावला शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी आमचा तुम्ही नंतर आमदारकीला जरी उभा राहिला असता तरी तुम्ही निवडून आला. तर त्यावेळेला मी बोलला ते बोलले आपलं हे काम नाही, नगरसेवक नाही तू व्हायचं. आता ते म्हणलं तर त्यांच्या पुढे मी जात नव्हतो. मी बोललो नाही ठीक आहे नाही घ्यायचं. आणि नंतर म्हणजे आत्ता तुम्हाला सांगतो, आत्ता त्यावेळेला मी नंतर सूर्यकांत पाटील माझे भाऊ सारखे आहेत ते नगरसेवक झाले. मनोज जामसुतकर ते नगरसेवक झाले. त्यांची मंडळी नगरसेवक झाली. त्यांची आता स्वतः ते आमदार परत झाले. त्या विभागामध्ये आम्ही त्यावेळेला प्रेम करणारी मंडळी फार होती. आणि त्यावेळेला मी 100% नगरसेवक झालो असतो. कारण आपली पश्चिम महाराष्ट्रातली काळा चौकी वगैरे ह्या परिसरात लोक राहायचे. आणि तो अंदाज घेऊन भुजबळ साहेबांच्या डोक्यात असं होतं की मला तिथून परत बाळानांदगावच्या विरोधात आमदारकी लढवायची. कारण तिथं माथाडी क्षेत्र वगैरे त्याचं मी नाही म्हटल्यानंतर मला त्यांनी बोलून घेतलं मला भेटायला. मी गेलो भेटायला. मला बोलले काय तुला कळतंय, तुला एक तर तिकीट कोणाला मिळत नाही, तुला मी तिकीट देतो तू घेतलीच नाही. नाही साहेब आता असं नाही. बोलले तुला मी तिथून माझगावमधून पण तुला संधी देणार होतो पुढे, माझी इच्छा होती. आणि त्याचं भुजबळ साहेबांचं प्रेम कार्यकर्ता म्हणून माझ्यावर फार होतं. त्याच्यानंतर असा चमत्कार झाला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लगेच स्थापना झाली. आणि 10 जूनला मोठा शिवाजी पार्कवर पहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन म्हणून मेळावा घ्यायचा ठरला. आणि त्यावेळेला राष्ट्रीय मिलमजदूर संघामध्ये कामगार चळवळीतल्या आमच्या नेत्यांना पवारसाहेबांनी बोलवलं आणि सांगितलं मला मोठा कार्यक्रम आपला झाला पाहिजे, त्यासाठी मुंबईच्या लोकांनी ताकद द्यायची. आणि पवारसाहेब कोणी काही म्हणू पण फार अभ्यासू आणि त्यांना कोणाला काय केलं पाहिजे ह्याची पाहिजे माहिती. त्यांना माहिती होतं की माथाडींना एक तिकीट द्यायची. ती दिल्यानंतर 7 आमदारांना आपल्याला मदत होऊ शकते अशा प्रकारची त्यांना अभ्यास होता. मग पवारसाहेबांनी निर्णय घेतला आणि सांगला नाही ते मला असं असं करायचं आहे, एक तिकीट द्यायची. कोणाला द्यायची? शिवराव पाटील साहेब बोलले नाही मग ते शशिकांत शिंदे नाही. म्हणजे मी माझगावला आमदार व्हायच्या ऐवजी मला साताऱ्यामध्ये संधी मिळाली, जावलीचा आमदार झालो. तोच पुढचा प्रश्न आहे. शिवसेना ते राष्ट्रवादी, मुंबईतलं माझगाव ते जावली आणि जावली ते कोरेगाव, तुमच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन खूप आलं. म्हणजे असं नाही झालं की म्हणजे आम्ही शिक्षकाचा मुलगा आहे तर माझ्या आयुष्यात असं व्हायचं की आईवडिलांची बदली झाली, चला उचला बॅग दुसऱ्या गावाला. मग तिथं कनेक्शन्स निर्माण करणं, मैत्री निर्माण करणं, आपलं एक असतं ना, आपण आपल्या गँगमध्ये आपण हे असतो घ्या चाल मी हे, तसं मग परत दुसऱ्या गावात गेलं की परत तिथं आपला मॉब तयार करायचा. तुम्हाला एवढी ट्रान्झॅक्शन्स करावी लागली तरी सुद्धा तुम्हाला लोकांनी पसंत केलं. जावलीमध्ये पण तुम्ही 2 वेळा निवडून आलात, कोरेगावमध्ये तुम्ही 2 वेळा निवडून आलात, जलसंपदा मंत्री झालात. तो बॉन्ड निर्माण करणं कसं जमतं लोकांबरोबर? एक काय असं माहिती आहे का, एक तुम्हाला नशिबाची साथ लागते, एक नेत्यांचा आशीर्वाद लागतो आणि तुमची भावना चांगली लागते. मी तुम्हाला सांगतो माझं आयुष्य संघर्षामध्ये गेलं. म्हणजे मी तुम्हाला शॉर्टमध्ये माझा आयुष्याचा मागचा बॅकग्राऊंड सांगितलं. पण तो काळ जो होता ना संघर्षाचा, माझ्या जागी दुसरा कोण असतं तर त्या कामगार क्षेत्राच्या चळवळीच्या अडचणीमध्ये थांबलाच नसता. बरोबर, एवढं स्ट्रगल झालं होतं. त्याच्यानंतर तर तुम्ही सातत्याने प्रयत्नाने मेहनत करत राहिला तर तुमचं एक चांगल्या प्रकारचं इम्प्रेशन, म्हणजे मी कामगार चळवळीमध्ये आज सुद्धा आहे. पण कामगार चळवळीमध्ये असताना कामगारामध्ये तुमची इमेज किंवा कामगारामध्ये बदनामी, आता राजकारणामध्ये बदनामी हा प्रकार आता सर्रास सुरू आहे, परंतु कामगारामध्ये विश्वासार्थ करायचा प्रयत्न मी त्यावेळेला केला. त्यासाठी अगदी रामेश साहेब मला वाटतं त्यावेळेला शिवसेनेमध्ये लगेच प्रवेश करते झाले. शिवसेनेच्या वेळा त्यावेळेला फार मोठं स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे साहेबांचं फार मोठं वजन होतं, नाव होतं, दबदबा होता. आणि तुम्हाला माहीत नाही मी स्वतः ह्या आंदोलनामध्ये वगैरे सगळा भाग घेतलेला आहे. शिवसेनेच्या मोठी आंदोलनं केली आणि मला स्वतः साहेबांनी त्यावेळेला आम्हाला काही लोकांना त्या ठिकाणी आता त्यावेळेचं मातोश्रीचं आहे तिथे बोलवून आम्हाला
ते शिवाजी महाराजांचा आणि ह्याचं ते मेडल दिलं होतं अरे वा. त्या काळामध्ये. म्हणजे एवढं हे होतं. म्हणजे जिथं मी आहे तिथं नेत्यांची निष्ठेने प्रामाणिकपणाने त्यांच्याशी अजिबात येणे. आणि तो स्ट्रगल काळ झाला. त्यानंतर आता ज्यावेळेला संधी मिळाली, बरेच जण इच्छुक होते, पण साहेब बोलले की शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही काय बोलू नका. मग बबनराव पाचपुते अध्यक्ष असताना साताऱ्यामध्ये ते आले होते मुलाखती घ्यायला. त्यावेळेला मी माझ्या 50-60 जण होते त्यावेळेस. ज्यावेळेस तुम्ही पहिलं इलेक्शन केलं त्यावेळेस काहीतरी 50 का 55 जण होते मुलाखत. 19 जण बरं मातब्बर होते आणि मला त्यांनी मदत केली याचा मला अभिमान आहे. आणि त्यावेळेला साहेबांनी सांगितलं तू शेवटपर्यंत काय बोलायचं. पण मी ते संपूर्ण सभागृह घेऊन घोषणा द्यायला लावल्या पवार साहेबांच्या. माझ्या लोक म्हणजे हा शशिकांत शिंदे कोण, म्हणजे लक्ष्मण तात्या, स्वर्गाचे लक्ष्मण तात्या बोलले हा कोण रे शशिकांत शिंदे, आता त्याच्यात तुम्हाला माहिती. मग त्यांना नंतर कळलं की असंच आहे. मग स्वर्गवासी अभयसिंगराजे भोसले साहेबांनी बोलून घेतलं की हा मुलगा चळवळी आहे, ह्याला आपल्याला निवडून आणायचं, ताकद द्यायची. मग त्यांनी मला आशीर्वाद दिला. मी आजही त्यांचे ऋण ठेवू नये, विसरलेलो नाही. ज्यांनी माझा एक स्वभाव आहे, म्हणजे माझ्या लहानपणापासून त्या आतापर्यंत ज्यांनी मला वाढण्यासाठी मदत केली ते मी कधी विसरत नाही. त्यामुळे आजपर्यंत ह्यामध्ये जावलीमध्ये मी निवडणुकीला उभा राहिलो. लोकांना वाटलं आता काय नाही हे निवडून येणार, पण माझी माथाडी घराघरामध्ये आहे. ते सगळी आली, वातावरण झालं. स्वर्गाचे अभयसिंगराजे भोसलेंचा साताऱ्यामध्ये असल्या तालुक्यामध्ये असलेलं वलय, त्यांचा असलं पगडा आणि माथाडी आणि लोकांना पवारसाहेब असणारं प्रेम, त्यातून मी तो निवडून आलो 5.5. मग मला जावलीतली संधी मिळाल्यानंतर अगदी डोंगर कपाऱ्यामध्ये मी फिरलो. म्हणजे कोण आमदार गेला नसेल. आणि ते तुम्हाला माहिती आहे सह्याद्रीची खोरी, म्हणजे कुठं बोटीने जा, कोयने खोऱ्यात जा वगैरे. आणि तुम्हाला खोटं सांगत नाही, म्हणजे जिथं रस्ते नाही, बाजारपेठेला यायला आमच्या मायमाऊलीला तिथून बाजार डोक्याने घ्यावा लागला. वरती घर बांधायचं म्हटलं सामान खालून वरती न्यावं लागायचं. मी एक उदाहरण सांगतो की शाळा मी बघितली, म्हणजे ती वरती मोऱ्यावर आहेत, म्हणजे धनगर वस्ती असते, लोकांच्या वस्त्या असतात. ही सगळी मुलं 7वी नंतर कधी शाळेला जायची नाही. आणि यायचं म्हटलं तर सर्व तो डोंगर खाली उतरून वरती उतरायचा. मी एकदा निघालो होतो तर करंडीच्या ठिकाणी मला काही शेतकरी दिसले, बोलले साहेब बिबट्या फिरतोय. आणि मी तिथून तसा गेलो होतो. गाडी कशी नेती मला माहिती, मरणमुऱ्याला गेलो होतो. आणि त्यावेळेला उतरताना बोललो आता काय गाडीने मी येत नाही बाबा, गाडी सरकली तर मी खाली जाईन, त्यापेक्षा चालत निघालो आम्ही. त्यावेळेला लहान मुलं, आमदार पडलेला होता, वरती चढत निघाले होते. मी बघितलं, बोललो ही मुलं आता बोला काय आपण आमदारकी करून फायदा. पहिल्या 5 वर्षात मी का प्रसिद्ध झालो सांगतो. मी सगळे रस्ते फोडले. फॉरेस्टला चांगला मी रस्ता फोडतो, कोणी यायचं नाही, काय गुन्हे करायचे नंतर का. आज जे रस्ते डावली खोऱ्यामध्ये वरतीकडे सगळीकडे फिरलेत ना, त्यावेळेला आम्ही सगळे फोडाफोडी केले. माझे सर्वशी बाळासाहेब भिलारे होते, सगळे आम्ही रात्र फिरायचो. राजेंद्र शिंदे होते स्वर्गाचे, सगळे बापूराव पार्टे वगैरे बरेच नेते मंडळी. मी कोणाचं नाव घेऊन एखाद्याचं राहणार बरोबर. पण त्यावेळेला इतकं, मग शाळा काढल्या, कॉलेज काढल्या. आणि मग जावलीला एक पॅटर्न, एज्युकेशन पॅटर्न सुद्धा मी जन्माला आणला. आणि विकास कामं करण्यासाठी प्रचंड मेहनत केली. आणि सर्वात महत्त्वाचं, मी संपर्क आणि लोकांचा आपलेपणा, हा आपला माणूस आहे हे चित्र निर्माण केल्यामुळे मी पुढच्या वेळेला 42,000 निवडून आलो. मतदारसंघ विभागला नसता, मी आजही सांगतो, मी आजही जातो, मी मतदारसंघ सोडून माझे 25 वर्ष झाले. आजही जावलीतल्या लोकांच्या मतदारसंघातला, मग महाबळेश्वर असो, कोयना असो, जावली असो, पाचगणी असो, जेवढे सातारा असो, जेवढी लोक आहेत त्यांचं आजही माझ्यावर प्रेम आहे. बरोबर. हे सुदैवाने कोणत्या लोकप्रतिनिधीला मिळालं मला माहित नाही, परंतु 25 वर्षानंतर सुद्धा लोक आपल्यावर प्रेम करतात, हे भाग्य मला मिळालं. आजही ते करत असताना, मतदारसंघ फुटला नसताना, तर साहेब राजकारणात मी पराभूत झालो नसतो. बरोबर, नक्की. म्हणजे जावळी बालेकिल्ला तुमचा, ते बिबट्या सांगितलं तुम्ही, जावळीच्या वाघाला बिबट्याची काय भीती. त्यानंतर तुम्ही आमच्या त्या जावलीमध्ये एक विषय असा होता की मर्यादित लोकप्रतिनिधींची अपेक्षा असायच्या. आम्ही विजन ठेवायचं, तुम्हाला काहीतरी पुढं गेलं पाहिजे. तुम्ही पुढे गेला म्हणजे आपोआप भागाचं नाव होतं, तुम्ही पुढे गेला की आपोआप गावाचं नाव होतं, तुम्ही पुढे गेला की अख्खा जिल्ह्याचं नाव होतं. आमच्याकडं व्हिजन करण्या, म्हणजे लोकप्रतिनिधी सगळे चांगले होते, सक्षम होते. आणि त्या काळामध्ये म्हणजे भिलारे गुरुजींपासून सगळ्यांनी
ज्या वेळा दळणवळण नव्हतं तेव्हापासून लोकांची विकास कामं सगळ्या लोकप्रतिनिधी केली. म्हणजे आधी सदाभाऊ सारखा सुद्धा एक सामान्य कुटुंबातला माणूस, पण तुम्हाला DB कदम वगैरे सगळ्याच केलं काम. पण अपेक्षा काय असतात तुमच्या, त्या अपेक्षा वाढवण्यासाठी व्हिजन असावं लागतं. व्हिजन करायचं असेल तर तुम्हाला पुढे जायला लागतं. ते करण्याच्या बाबतीमध्ये मला यश आलं. म्हणजे आमच्याकडं जिल्हा परिषद पंचायत समितीला वगैरे निवडून आला तर त्याला पद मिळायचं का नाही एवढी शंका आहे, कारण 2च जिल्हा परिषद सदस्य. मी आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, बँक सगळीकडे आमची लोकांची वर्णी लावायला गेलो. ते राजकारणामध्ये एक संधी मिळाल्यामुळे. खरंय. त्यानंतर 2019 पर्यंत तुम्ही सतत निवडून आलात, कोरेगावमध्ये 2 वेळा आलात. शेवटचा काही काळ तुम्ही जलसंपदा मंत्री होतात, पालकमंत्री, जलसंपदा मंत्री. जलसंपदा मंत्री म्हणून त्या कार्यकाळामध्ये झालेलं एक महत्वाचं काम म्हणजे मेडिकल कॉलेज मंजुरी आलेली. आता सुद्धा मेडिकल कॉलेजची बरीच चर्चा असते. नेमकं सत्य काय मेडिकल कॉलेजच्या बाबतीत? तुम्हाला मी एक सांगतो. आता अजून तुम्हाला कोरेगावचं सांगायचं राहिलेलं आहे. हो. तिथला प्रवेश कोरेगावचा कसा झाला मी तुम्हाला सांगतो. कोरेगाव मतदारसंघ म्हणजे मतदारसंघाची विभागणी झाली आणि मग मतदारसंघाची विभागणी झाल्यानंतर सातारा जावलीला जोडला गेल्यानंतर तिथं शिवेंद्रराजे होते. वाई महाबळेश्वर जोडल्यामुळे तिथं मकरम पाटील होते. मग इथं शालीनताईंच्या विरोधात कोण लढायचा असा विषय आला होता आणि त्या मोठ्या नेते म्हणजे त्यांचं एक त्यावेळेला एक राजकारणामध्ये वलय होतं आणि ते आव्हान होतं. एवढं सोपं पण नव्हतं. मग मी बोललो की मी उभा राहतो. मला नेहमी असं धाडस करण्याची आवड होती आणि मी नेहमी काय विचार करायचो, आपण असं केलं, जायंट किलर जर झालो तर यामध्ये आपल्याला पुढे राजकीय संधी मिळेल. नाहीतर 5 वर्ष 10 वर्ष 10 टर्म तुम्ही आमदार म्हणून काम करणं आणि कुठेतरी चॅलेंज घेऊन पुढे सरकण्याचा प्रयत्न करणं, याला एक टॅलेंट असतं. म्हणून मी तो आव्हान साहेबांना मी उभा राहतो. बरोबर. साहेबांनी, अजितदादा होते, पवार साहेब होते, सगळ्यांनी मला लगेच संधी दिली. लढतो. आणि सुदैवाने कोरेगाव मतदारसंघामध्ये साताऱ्याची माझी 18 गावं पूर्वीची होती ती आली. बरोबर. त्याच्यानंतर कोरेगावच्या जनतेने सुद्धा मला जिल्ह्यामध्ये मी अध्यक्ष असताना जे काम केलं, जनता दरबार, सामान्य लोकांचं काम करणं, सामान्य लोकांचा आवाज उठवणं, ही जी कामं केली होती. जिल्ह्यामध्ये एक माझं नाव असं होतं की हा काम करणारा कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य लोकांचा नेता आहे, सर्वसामान्य लोकांची कामं करतो. एक इमेज झाली होती. ती अध्यक्षपदाचा मला फायदा झाला आणि त्याच्यामुळे मी कोरेगावमध्ये आल्यानंतर मी पहिल्या प्रथम तिथं विजय झालो. आणि कोरेगावच्या जनतेने सुद्धा मतदार खटाव, कोरेगाव आणि सातारा असा मतदारसंघ होता, त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मी निवडून आलो. तिथे पण प्रचंड कामं मी केली इथं. म्हणजे जलसंधारणाच्या पासून सगळी कामं एवढी केली. म्हणजे आता 2.5 वर्षामध्ये जो खर्च आता जसा झाला तसा खर्च आम्हाला मिळत नव्हता, पण त्यावेळेला जे मिळत होतं त्यातून प्रचंड कामं केली. त्यावेळेला पण 2 वेळा इथं निवडून आलो आणि आज सांगतो मी 3ऱ्या वेळा सुद्धा निवडून आलो असतो. काय राजकारणामध्ये एकमेकांना भीती जी असते एकमेकांबद्दलची ती आम्हाला वाटतं. काही लोक काय करतात, आपला मतदारसंघ, आपण पुढे कुठं काय करायचं नाही हा विषय केल्यामुळे काही लोक अडचणीत ठरत नाही. आपलं म्हणणं असं असतं की आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे, पक्षासाठी काम केलं पाहिजे, जनतेसाठी काम केलं पाहिजे, पुढे कुठेतरी आपल्याला संधी मिळेल हे विजन ठेवून मी जे धडपडत होतो, जिल्ह्यामध्ये फेरी मारायचो, जिल्ह्यामध्ये नाव वलय निर्माण करायचा प्रयत्न केला किंवा काय, कदाचित मी बऱ्याच वेळा याचा उल्लेख केला की काही लोकांना असं वाटलं असेल की हा वाढला तर मग बऱ्याच अडचणी होतील, म्हणून मग तो राजकीय बळी सुद्धा त्यावेळेला झाला असेल असं माझा अभ्यास आहे. DCC बँकेच्या प्रकरणात तसंच काहीच झालं होतं. त्या DCC बँकेच्या वेळेस तसंच काहीतरी झालं. हे सगळ्यात वेळेला असं आहे, आज काय मोकळेपणाने बोलायचं म्हणून बोलतो. बरोबर. मला म्हणजे मी काय महेश शिंदे यांनी मला पराभूत केला म्हणून महेश शिंदे बद्दल विरोधात बोलतो असं नाही. प्रत्येकाच्या वागण्याची प्रत्येकाची थेरी वेगळी असते. परंतु मी त्यावेळेला 6,000 पडलो. मला वाटतं त्यावेळेला 6,000 जेव्हा मी पडलो त्यावेळेला उदयनराजेंनी राजीनामा दिला. पवारसाहेब मला म्हणाले काही करून श्रीनाथ पाटील निवडून आले पाहिजे, तुझी जबाबदारी. आणि साहेबांचा आदेश मी काहीही, पवारसाहेब दादांनी मला हे सांगितल्यानंतर अजितदादांनी मी कामाला लागलो. मी मतदारसंघात वेळ कमी दिला आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये मी फिरत होतो. उदयनराजे त्यावेळेला पडले आणि श्रीनाथ पाटील निवडून आले. परंतु मतदारसंघात मी वेळ दिला असतो निवडून आलो. बरं, ह्या मतदारसंघात असं आहे की चारही बाजूने वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांचा एक मानणारा गट आहे आणि कदाचित जिल्ह्याला वाटलं असेल की हा जर आला परत निवडून आता हा मंत्री होईल
हा मंत्री झाला तर मग हा फार मोठा जिल्ह्यामध्ये त्याच्या कामाच्या, म्हणजे मी स्वतःचं हे सांगत नाही, कदाचित त्यांना वाटलं असेल मी कमी असेल त्याच्या, अशामुळे पण माझा पराभव झाला असेल असं मला वाटतंय. बरोबर. ह्या सगळ्या घडामोडी झाल्यामुळे पराभव झाला. मग बँकेमध्ये बघा तसंच झालं. बँकेमध्ये माझ्याकडे 35-36 लोक होती, पण हो. तरी पण विश्वासावर आपण केलं. चला ठीक आहे, राजकारणात होतं, पराभव हा पराभव असतो, तो मान्य करावा लागेल. बरोबर. आणि झाला पराभव, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा झाला. बरोबर. त्याच्या पराभवाच्या दृष्टिकोनात एक प्रश्न हा, 2000 तुम्ही जलसंपदा मंत्री हा, असताना विचार. बरोबर. खरं म्हटलं तर मला सांगू का, अगदी उघडपणाने बोलायचं झालं तर मी पहिल्या वेळेला जेव्हा निवडणुका झाल्या हा. त्यानंतर मी पवारसाहेब माझं आजही पहिलंही दैवतच होतं. फक्त राजकारणातले खाचखळगे किंवा टप्पे वगैरे ओळखायला मी तेवढा येऊ नव्हता. आपलं स्ट्रेट फॉरवर्ड मी राजकारण करतो. आणि त्यावेळेला मी अजितदादांच्या बरोबर फार मोठं समर्थक म्हणून काम करतो. बरोबर. अजितदादाने राजीनामा दिला त्यावेळेला मी, विलास लांडे, आम्ही सगळ्यांनी त्यामध्ये सह्या घेतल्या वगैरे सगळ्या घेतल्या. आणि ह्या सह्या घेतल्या आणि सांगितलं की नाही, दादाच पाहिजे म्हणून. इव्हन कालच्या ह्या सगळ्या घडामोडी झाल्या महाविकास आघाडीचं सरकार बनताना, तेव्हा दादांनी शपथ घेतली होती. परत दादांना आणायचं म्हटल्यानंतर त्यावेळेला पण मीच पुढे बरोबर. आणि मी घेतलं, म्हणजे माझं प्रेम होतं. हा, बरोबर आहे प्रेम, ते स्वीकारायला पाहिजे. नक्कीच. मला वाटत नाही जिल्ह्यामध्ये मी जेवढं प्रेम केलं पवार साहेबांना, अजितदादावर, बाकीच्यांनी पण केलं असेल, माझं अगदी हृदयापासून होतं. आणि त्यावेळेला सुद्धा घडामोडी झाल्या, त्यावेळेला सुद्धा मीच आमदार नव्हतो, पण मी बोललं नाही आपल्याला दादा. त्यावेळेला काही गोष्टी अशा झाल्या की त्यावेळेला खरं म्हटलं तर माझी त्यावेळेची संधी चुकली असेल मंत्रिपदाची. मी 3री-4थी टर्म आलो होतो. पहिल्याच वेळेला मला संधी मिळाली असेल, मला 5 वर्ष काम करायला भेटलं असतं. मी अतिशयोक्तीपणा बोलत नाही, पण आदर्श असतो, काम कसं करावं. नक्कीच. माझा आदर्श पवारसाहेबांनी अजितदादा. पवारसाहेबांचं तुम्ही काम आजचा पण बघा. काल मी एक स्लोगन बघितलं फेसबुकवर होतं, याही वर्षामध्ये कधी न थकणारा माणूस शरद पवार आहे. फडणवीसांनी सुद्धा कौतुक त्याच्यावर येतो मी नंतर. मी त्यांचा आदर्श घेऊन सर्वसामान्य लोक, मी जनता दरबार सातारा जिल्ह्यामध्ये सुरू केला, मंत्री असताना सुद्धा सुरू ठेवला. मंत्री मी झालो, उशिरा झालो, पण मला संधी 9 महिन्याची भेटली. मला वाटलं की कामगार मंत्रिपद करत भेटतील, मला जलसंपदा मंत्री देते. टॅलेंट होतं नक्की आणि एक चॅलेंज होतं. तुम्ही वेगळ्या क्षेत्रामध्ये काय तुम्ही इम्प्रेशन करून दाखवता हे तुम्हाला करणं गरजेचं असतं. मला खोटं सांगत नाही, मला 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आदरणीय सुप्रियाताई होत्या, सासवड पुरंदरचा पाण्याचा प्रश्न होता, स्वर्गवासी R.R. पाटील होते, स्वर्गवासी गणपतराव देशमुख होते, त्यानंतर आमचा वसना वांगणा झेकाटापूर असेल, अकोल्यामध्ये असलेले मधुकर पिचड असतील, ह्या सगळ्या लोकांचा निवडणुकीला इफेक्ट होईल. 9 महिना मी बोलतोय, ती कामं झालीच पाहिजे, अशा प्रकारचं चॅलेंज होतं. अधिकारी बोलायचं साहेब अवघड आहे, मी सांगायचं मला काय माहित नाही, मला करून द्यायचं, झालंच पाहिजे. अधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं, काम चॅलेंजने करून घेतलं. बहुतेक कामं त्या काळामध्ये मी मार्गी लावली जी होणार नव्हते, म्हणजे टेंबू धरणाचा वगैरे असेल, दरवाजा गण. आणि R.R. पाटील तर त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेला पाणी 26 गावाला सोडलं. त्यावेळेला त्या पाण्यामध्ये त्यांनी आंघोळ केली आणि वाढदिवस साजरा करताना भाषणं झाली. निवडणुकीचा टर्निंग पॉइंट तो ठरला. ते काम मला मिळाल्यानंतर मी त्यामध्ये जे करू शकलो फार चांगलं होतं. म्हणजे पुण्याच्या ह्या बंदिस्त कॅनॉल होता, त्या कॅनॉलवर मी सांगितलं होतं की हा इथं रिंग रोड करा आणि आम्हाला दुसरीकडे कॅनॉल, हा पण प्रस्ताव मी साहेबांकडे दिला होता. आणि त्यावेळेला पालकमंत्री म्हणून मला मिळालं. भाग्य आहे की मला जलसंपदा आणि पालकमंत्री पद मिळालं. आजही लोक तेवढ्या पिरियडमध्ये केलेल्या कामाचं पालकमंत्री म्हणून आठवण काढतात. आणि मी कुठलाही, म्हणजे आता म्हणत नाही मी, कुठल्याही याच्यामध्ये मी कुठेही अडकलो गेलो नाही, कुठेही माझ्याकडे असं बोट दाखवलं गेलं नाही. नक्कीच. आणि जलसंपदा मंत्री असताना मेडिकल कॉलेज कॅबिनेटमध्ये आमची बैठक होती, त्यावेळेला 5 मेडिकल कॉलेज मंजूर करायचे आले होते. एक परभणीचं होतं, एक नंदुरबारचं होतं, एक बारामतीचं होतं, अशी 5 मंत्री होते, एक रत्नागिरीचं, कोकणात. मी अजितदादांना बोललो, दादा काही करून आपल्याला सातारला मेडिकल कॉलेज द्यायचं. दादा बोलले तू बोल. मी विषय मांडला तिथं आणि ते मेडिकल कॉलेज आपण मंजूर करून घेतलं. त्यावेळेला मी मंत्री होतो, ते मेडिकल कॉलेज
त्यावेळेला आपले मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज होते. बाबा. ते मंजूर केल्यानंतर यांनी काढलं ते खावलीच्या इथं काढलं होतं. हा. आणि त्याच वेळेला मेडिकल कॉलेजच्या वेळेला मी 100 कोटाचं महिला रुग्णालय काढलं, मंजूर केलं होतं. ते आता चालू झालंय, पण ते मी त्याच्यावर सांगतो. ते सिव्हिल हॉस्पिटलचे इथं आहे. त्यानंतर ट्रामा सेंटर एकाच ठिकाणी करावा अशा प्रकारे निर्णय घेतला. आणि माझ्या डिपार्टमेंटनी मग मी सांगलं इतक्या लांब कोण जाणार, त्यापेक्षा आपण सातारा शहराच्या लगत आणू. माझी इरिगेशनची जागा मी त्यावेळेला 26 एकर देण्याचा निर्णय घेतला. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ते निर्णय घेण्याचा अधिकार हे कॅबिनेट किंवा कोर्टातून घ्यायचे असल्यामुळे आम्हाला तो प्रस्ताव आणला. दुर्दैवाने सांगतो, त्याला काय कारण होतं मला आजही त्याचं कोडं सुटलं नाही. मी दर कॅबिनेटला बोलायचो हा विषय घ्या, पण दुर्दैवाने तो त्यावेळेला विषय लांबला गेला. आणि नंतरच्या सरकारच्या वेळा तो त्याच जागेवर तिथेच मंजूर करण्यात आला. त्यावेळेला जर मंजूर झाला असतं आणि काम झालं असतं तर आता बारामती सारखं हॉस्टेल सुरू झालं, मेडिकल कॉलेज. आणि इवन मी या ठिकाणी पोटेन्शियल काय हे बघितलं होतं. त्या पोटेन्शियलचा मी बघत असताना टुरिझमला प्राधान्य द्यावं म्हणून रामास्वामींना बरोबर घेऊन कलेक्टरना आम्ही अख्खा दौरा केला. 2 दिवसाचा दौरा केला आणि 500 कोटीचा एक प्रस्ताव आम्ही कॅबिनेटमध्ये दिला. पण तो कॅबिनेटमध्ये दिलेला प्रस्ताव सुद्धा तसाच राहिला नाही. तर आत्ताचा टुरिझम जो होता महाबळेश्वर टू पाटण राजमार्ग शिवाजी महाराजांचा होता. 300 मीटरचा फक्त मधला घाटामधला रस्ता तोडला असता आणि ते टुरिझम झालं असतं तर आज ते टुरिझम फार मोठ्या प्रमाणात गाजलं असतं. नक्कीच. म्हणजे त्यावेळेस जर ह्या गोष्टी झाल्या असत्या मंजूर 100%, तर निश्चितच आता जे सातारा दिसते ते अजून थोडं आपल्याकडं औद्योगिक क्षेत्र, एज्युकेशन हब आणि हॉस्पिटलायझेशन ह्याला फार किंमत दिली होती. मी जागा मिळत नव्हत्या, नाहीतर फार मोठ्या चांगल्या प्रकारच्या एज्युकेशन हब तिथं उभं राहिलं असतं. चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल मोठं आलं असतं. मी आदरणीय कल्पनाराजे भोसले महासाहेबांना मी बोललो होतो की आपल्याकडे जागा असेल आपण हा प्रस्ताव तयार करू. त्यांनी पण मान्यता दिली होती. नंतर अडकलं नाहीतर हे सुद्धा झालं असतं. बरोबर. आता साताऱ्याच्या ह्याच्यावरून एक प्रश्न घेतो. आधी येऊयात, थोडंसं अलीकडे येऊयात. 2019ची विधानसभा, त्यानंतर DCC बँक, 2024ची लोकसभा आणि 2024ची विधानसभा, ह्या 4 निवडणुकांमध्ये पराभव झाला. तरी सुद्धा शशिकांत शिंदे थांबलेले नाहीयेत. एक असं बघा, मी नेहमी हा विचार करतो, मला तुम्हाला खरं सांगायचं आहे तुम्हाला. 2019 सालीमध्ये मी आदरणीय पवारसाहेब आणि धनंजय मुंडे आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या असलेल्या मूळ गावी त्यांची जयंतीसाठी चाललो होतो. गाडीतून जाताना पवारसाहेब मला बोलले, शशिकांत माझ्याकडे रिपोर्ट आहे, तू एक काम कर, तू जावली सातारामधून उभा राहा. आणि त्यावेळेला उदयनराजांच्या माणसांची मानसिकता होतं की मी तिथून उभं राहावं. आणि मग तसं दीपक पवार सुद्धा गेले, पवार साहेबांना भेटले की यांनी सांगलं की शशिकांत शिंदेना तुम्ही उभं करा, आम्ही सर्व पाठिंबा देतो वगैरे. पण माझं एक कसं होतं, अभयसिंगराजे भोसलेंचं माझ्यावर असलेलं त्यावेळचं हे. आणि मी इथं कार्यकर्त्यांना विचारलं, अरे आता असं म्हणतात साहेब काय करायचं. मग इथले कार्यकर्ते आमचे बोलले, मग तुम्ही गेल्यानंतर मग इथे आमचं काय, मग आम्हाला राजकारण सोडावं लागेल, मग तुम्ही जायचं नाही. आणि माझी एक भावना अशी झाली की ज्या लोकांनी मला 10 वर्ष प्रेम दिलं, सांभाळलं, पाठिंबा दिला, त्या लोकांना सोडून जाऊन मी परत हे करायचं. कदाचित मी तिथं उभं राहिलो असतो, फाईट झाली असती, चित्र वेगळं सुद्धा आलं असतं. परंतु मग मी इथं थांबलो. तो निवडणूक पराभूत झालो. त्याला कारणं वेगवेगळी आहेत, मगाशी काही थोडे सांगितले. त्याच्यानंतर मी एक बघितलं, निवडणुकीला टार्गेट केलं जातं. हे टार्गेट राजकीय मंडळातून वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं, राजकीय पक्षातून पण केलं जातं. भाजपच्या अजेंड्यावर मी आहे असं मला वाटतं, कदाचित नसेल, मी छोटा आहे, पण त्यांच्या अजेंडावर मी असेल असं मला वाटायचं. त्याची कारणं पण अशी झाली की त्यांचं असं अपेक्षा होती त्यावेळेला. म्हणजे मी चंद्रकांत दादा पाटलांना मी फार आदर देतो, देवेंद्र फडणवीसांना सुद्धा त्या ठिकाणी आदर देतो, सत्तेमध्ये आहेत मुख्यमंत्री. आणि चंद्रकांत दादाचा आणि त्या काही लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही या भाजपमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही आला आणि प्रामाणिकपणाने, त्यांची मानसिकता चांगली होती, भावना चांगली असेल, या. आणि मग त्यावेळेला आपल्याला एक चेहरा पाहिजे. पण मी आपला पहिल्यापासून निष्ठावंत हा आमचा पवारसाहेबांच्या बद्दल प्रेम, आणि त्यामुळे त्यांच्यामुळे मी घडलो असेल तर मी त्यांना कसं सोडायचं, असा विषय आहे.
माझी ओळख त्यांच्यामुळे झाली, हो. पक्षामुळे झाले, पवारसाहेब असतील, दादा असतील, भुजबळ साहेब, अनेक लोकांच्या नेत्यामुळे झालेली आहे. मग मी बोललो ते कसं करणार, म्हणून मी थांबलो. तर अजेंड्यावर मी असेल हा की त्यामुळे ह्या पराभवाचं अजून एक ते कारण आहे. विधानसभा झाली, बँक झाली, लोकसभेचा विषय आला. हा लोकसभेला आमच्या सगळ्यांच्या बैठका व्हायच्या आणि त्यावेळेला सगळे बरेच लोक पक्ष सोडून गेले होते. चालले होते. हो बरेच लोक गेले होते. म्हणजे मी आणि बाळासाहेब पाटील असे आम्ही 2-4 पाटणकर हो, वगैरे हो, असे 2-3 लोकच राहिलो, सुनील माने वगैरे आम्ही. हो बाकी सगळे गेले होते. आणि त्या वेळेला असं झालं की काय करायचं, निर्णय काय करायचा. मला बोलले काय नाही तर ते मग बैठका झाल्या. मग आम्ही सांगितलं नाव श्रीनाथ पाटील साहेबांनाच उभं करा, कारण कराड, दक्षिण, उत्तर, पाटण इथून जो लीड येतं ते आम्हाला इथं तोडता येत नाही. बरोबर. आणि मग ते निर्णय झाल्यानंतर ते बोलले नाही नाही ते आपण बघू, निर्णय घेऊ, बोलले काय करायचं ते. आता हा निर्णय झाल्यानंतर मग परत आम्ही बाळासाहेब पाटलांना उभं राहा म्हणून सांगितलं, बरं. का तिथनंच उमेदवार द्यावा. हो, बाकी हो. बोललो आम्ही इथं काय करायचं करू. कोणच तयार नाही. शेवटी पवारसाहेबांनी सांगितलं शशिकांत आता काय करायचं. तर मी बोललो एक वेळ आपण श्रीनाथ पाटील साहेबांना बोलून घ्या. आणि साहेबांनी लगेच सांगितलं बोलून घे. मग आम्ही दोघं बसलो साहेबांच्या समोर. ते नाहीच म्हणाले. मला बोलले परत बाहेर बसाने तुम्ही मला सांगा. परत आल्यावर नाहीच म्हणले. मला बोलले आता काय करायचं तूच लढव. सगळ्यांचं म्हणणं आहे तूच लढवलं पाहिजे. आणि मी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये माझं एक ब्रीद आहे, साहेब जे म्हणतील ते मीच म्हणायचं. बरोबर. माझी इच्छा नव्हती लोकसभा लढवायची, पण साहेबांनी सांगितलं नाही तू लढवायचं. म्हणलं साहेब तुम्ही सांगितलं लढणार. मला माहित नव्हतं की ही लढाई एवढी मोठ्या प्रमाणामध्ये गाजेल. बरोबर. मला वाटलं लढतोय आपण, पण मला अभिमान आहे. मी एका बाजूला सगळी ताकद, सत्तेची ताकद, पक्षाची ताकद, सगळ्या युतीची ताकद, नेत्यांची ताकद, आणि एका बाजूला मी आणि आमचे 1-2 सहकारी आणि सामान्य जनता. मी गावागावात फिरायचो. अक्षरशः मुलांनी, युवक वर्ग आणि सगळ्यांनी असं उचलून धरलं होतं की निकालच वेगळा लागेल असं सांगितलं. मी ऑफ दी रेकॉर्ड बोलतो, हा निकाल पवार साहेबांच्या यादीमध्ये किंवा निवडणुकीच्या विश्लेषणाच्या यादीमध्ये सातारा पहिला असायचा. नाही बरोबर. ओपिनियन पोल्स मध्ये सुद्धा साताराची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवली जात होती. आणि मला गिरीश महाजन वगैरे आम्हाला सभागृहामध्ये जेव्हा विधान परिषदेला भेटले, बोलले शशिकांतजी ते तुम्ही मला पळवलं बोलले. तुमची सीट आली होती, परंतु नंतर आम्हाला आमचे हातखंडे वापरले म्हणून आम्ही ती सीट काढली. ती प्रतिष्ठेची सीट होती. उदयनराजेंना संधी द्यायची का नाही याच्यावर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षात मतभेद होते. आणि त्यामुळे ती संधी दिली, मागून घेतल्यानंतर ती निवडून आणणं छत्रपती हे त्यांना वाटलं, कारण शाहू महाराज उभे होते. कदाचित याच्यामुळे त्यामध्ये फार जोर लावला गेला. आणि मग त्यात माझा आणि ते पिपाणी आली. तेच मला एक 32,000 मतं त्यामध्ये गेली. पण तो पराभव कसा हो, मशीनने हो कशाने हो, पण तो पराभव स्वीकारला पाहिजे. आणि तुम्ही मला विचारल्याप्रमाणे हे पराभव झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते खचले, पक्ष सुद्धा खचतो. बरोबर. मी विचार केला आपण जर खचलो तर मग समोरचा माणूस, कारण एक पराभव झाल्यावर माणूस कधी बाहेरच निघत नाही. मी दुसऱ्या वर्षी कामाला लागलो. माझ्या नेत्याचा माझ्या डोळ्यासमोर आदर्श आहे. मी दुसऱ्या वर्षी कामाला लागलो लोकांमध्ये. मग कार्यकर्त्यामध्ये जे राहिलेत ना त्यांना आत्मविश्वास निर्माण होता, नाही आपला नेता ठामपणे आहे, आपण काय कामाचं. बरोबर. हे केल्यामुळे आता सुद्धा मी काल सुद्धा माझ्या पक्षाची बैठक घेतली. आणि का घेतो की पक्ष आमचा आहे. मी सांगितलं सगळ्या निवडणुका लढवणार. लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये जोपर्यंत मी कॉन्फिडन्स निर्माण करत नाही. आता सुद्धा पवारसाहेब बघा, सारखा पवारसाहेब म्हणतात, तुम्हाला काही पवारसाहेबांशिवाय यांना वेळ विषय नाही का. पवारसाहेब आता सुद्धा त्याही उमेदीमध्ये अजून सुद्धा त्याचा ठाम उभे राहतात. आमचा हाच आदर्श आहे, तो घेऊन काम करतो. नक्कीच. मला एक वाटतं म्हणून विचारतो, म्हणजे आता आपण कॅज्युअल गप्पा मारतो म्हणून, लोकसभेला 30,000च्या आसपास मतांनी पराभव झाला होता. 30,000 म्हणजे असं जास्त नव्हतं की बाबा पराभव झाला. टफ फाईट झाली, त्यात ते पिपाणीचं झालं. जर विधानसभेला तुम्ही विधानसभा लढवली नसती तर तो लोकसभेला जे काय वातावरण तयार झालं होतं सातारा जिल्ह्यात, त्याचा फायदा घेऊन पुढच्या लोकसभेला डायरेक्टली उमेदवारी घेतली असती तर. तुम्हाला मी एक सांगू का, विधानसभेला पवारसाहेबांनी सांगितलं होतं की, आणि सुप्रियातांनी पण सांगितलं होतं, तुम्ही आता विधानसभेच्या बाबतीमध्ये काळजी करू नका. तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या बाबतीमध्ये तुम्ही पुढाकार घ्या, विधानसभा आपण बघू. माझी पण तशी हे होते. पण काय झालंय, पर्याय कोण हा विषय जेव्हा येतो तेव्हा पर्याय कोण असल्यामुळे बोललं लढूया. बघा, जो माणूस लढतो ना तो एक तो जिंकतो किंवा पराभूत होतो.
तो काहीच करत नाही, त्याला काय होणार? बरोबर. आणि आपल्या हातामध्ये काय होतं, काय होतो आपण? आज आपण माझ्या पक्षाच्या नेत्यांच्यामुळे मी एवढा परिचित झालो, आज माझं टॅलेंट दाखवायला मिळालं. मी अजूनही सांगतो कॉन्फिडन्सली, मला काय करायच्या बाबतीमधली इच्छाशक्ती केवढी स्ट्रॉंग आहे, ते करण्याची संधी मिळाल्याने मी काय करू शकतो, हे ज्यावेळेला तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास असतो ना, त्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या हार जीत पराभवाला समोर जात असताना पचवण्याची ताकद ठेवता. नक्कीच. हे पॉलिटिकल झालं सगळं. आता आपण थोडंसं शशिकांत शिंदे याचं पर्सन म्हणून काय ते थोडक्यात बघूयात. मग आपण क्रिकेटबद्दल बोललो. क्रिकेट खेळायला तुम्हाला खूप आवडतं. आम्हाला अशी एक माहिती कळली की तुम्हाला खायला सुद्धा खूप आवडतं. तुम्ही फूडी आहात, खाण्याची खूप आवड आहे तुम्हाला. काय आवडतं सगळ्यात जास्त खायला? पहिलं मी खाण्यामध्ये फार माझा आवड होती. मी आता 25 वर्ष झाले मी पूर्ण शाकाहारी आहे. अरे वा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला आर पाटलांसारखं चमचमीत खावायला, म्हणजे वडापाव भजी वगैरे हे ते सगळं, मी गेलो की ते लोक शेंगा वडापाव वगैरे सगळे द्यायचे. आता काही महिने झाले मी आता 2 टाइमच जेवतो. आता त्याच्यावर पण आता नियंत्रण ठेवलेलं आहे. त्यामुळे मुंबईतले आवडती खाण्याची ठिकाणं कुठली चांगली ही सगळी मला माहिती आहे. म्हणजे एवढं मी खाल्लेलं आहे. तुम्ही त्या काळात असताना कुठं वडापाव मुंबईचा फेमस आहे, कुठं वडापाव खायचं एक ठिकाण सांगा आपल्या प्रेक्षकांसाठी. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी सायनला आमचे एक रुपम टॉकीच्या बाजूला एक वडापाव आला होता, फेमस होता. मी आमदार मंत्री झालो, मला खायची इच्छा, तिथं गेलो एका मिटिंगला, ते वैती म्हणून मित्र होते आणि मला वडापाव खायची सवय झाली. काय करायचं, तर उतरलो की ती गाडी आणि ते सगळं बघून मी पुढे गाडी नेली. माझ्या ड्रायव्हरला आणि यांना सांगितलं ते वडापाव घेऊन ये, आणि जो खाल्ला. तुम्ही ज्यावेळेला नावाला येता त्यावेळेला तुम्हाला बंधनं पडतात. बरोबर. तरी सुद्धा कधी कधी वाटलं की पाणीपुरी खा, काय मी रस्त्यावर उभं राहून खातो. अरे वा, चांगली गोष्ट आहे. चांगल्या ठिकाणी असेल तिथे सगळे, मी बोललो ना, सगळ्या ठिकाणचे मला नाव माहिती आहेत की कुठं काय मिळतं, कुठं काय चांगलं मिळतं. बरोबर. आता शाकाहारी झालाय तुम्ही, पण घरी स्वतः कुठली भाजी बनवली का, किंवा जमतं का तुम्हाला? कोरोनाच्या काळामध्ये थोडा ट्राय केला, बाकीच्या वेळा नाही. बाकी माझ्या मंडळीने वगैरे काय असा कधी वेळच येऊन दिली नाही. अरे वा. बरं, मुंबई म्हणलं की फिल्म सिटी. चित्रपट किती बघायचा? प्रचंड बघ. कुठला आवडता हिरो काय कुठला होता त्या काळातला? मी तुम्हाला सांगतो, मला काही नाही. मी आणि माझी मिसेस आणि आमचं कुटुंब, काय झालं तर मग चित्रपट लागला की बघायला जायचं. चित्रपट बघताना पॉपकॉर्न फार महत्वाचा विषय असतो. बरोबर. चित्रपटापेक्षा पॉपकॉर्नला महत्व देतो आणि तेवढंच आपला विरंगुळा असतो, बाकी विरंगुळा काय असतो. बरोबर. आता शेवटचा कुठला पिक्चर बघितला थिएटरला जाऊन, आठवतोय का काय? छावा बघितला. बरं, नक्की. त्याच्यानंतर आवडता हिरो कुठला, त्या काळातला असेल किंवा ह्या काळातला असेल? त्या काळातला आवडता हिरो माझा अमिताभ बच्चन, अँग्री यंग मॅन. अमिताभ बच्चनच होता. त्यानंतर मग 2-3 वेळा तुम्ही फेसबुकचा उल्लेख केला. इंस्टाग्राम स्क्रोल करता का तुम्ही, किंवा फेसबुक? मला वेळ नसतो. मी खरं सांगतो, मी बघायला एवढं फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम बघायला वेळ नसतो. फक्त माझे अपलोड होतात तेवढं मला माहिती आहे. बरोबर. त्यानंतर कधी कधी बोलतोय तुमचे फॅन झालेले आहेत, लाईक करतात. फॉलोअर्स आत्ताच 1 लाख फॉलोअर झाले तुमच्या इंस्टाग्रामला. शेवटची फॅमिली ट्रिप कधी केली होती? शेवटची फॅमिली ट्रिप कोरोनाच्या अगोदर गेली. कोरोनाच्या अगोदर? त्याच्यानंतर कधी आम्ही बाहेर फिरायला कधी जमलंच नाही, कारण काय नंतर राजकारण, निवडणुका सगळ्या लागल्यानंतर भेट. साहेब, कधी असं वाटतं का की राजकारणामुळे कुटुंबाला वेळ द्यायला कमी? 100%. कधी कधी हा विचार येतो, साहजिकच आहे. आणि मी असं म्हणत नाही की कुटुंबाने सुद्धा ते समजून घेतलं. म्हणजे माझ्या मिसेसने, वैशालीने विशेषतः घराची जबाबदारी सगळी घेतली, कुटुंबाची घेतली, मुलांची घेतली. मुलांची जबाबदारी घेताना मुलं चांगली शिक्षित केली, संस्कार घडवले. म्हणजे राजकारणातल्या मुलांच्या मध्ये, माझी मुलांच्या बाबतीमध्ये त्यांनी असं केलं की ते संस्कार केले, त्यांना व्यवस्थितपणे वळण लावलं आणि चांगल्या प्रकारचे घर सांभाळलं, व्यवसाय थोडा सांभाळला. आणि विशेषतः आता मुलं आणि मेसेस वगैरे बाकीचं सगळं, राजकारणापासून, महिला आघाडीपासून ते व्यवसायापर्यंत सगळं बघतात. मी राजकारणामध्ये खोटं सांगत नाही. मी राजकारण फक्त सकाळ संध्याकाळ राजकारण करत बसलो. मी कधी मुलांसाठी काय केलं पाहिजे, कुटुंबासाठी काय केलं पाहिजे, आपण काय कमवलं पाहिजे,
काही उद्योग सुरू केले पाहिजे हे कधी केलं नाही. मुलं मोठं झाल्यानंतर मला आता कळायला लागलं की आपण हे करून ठेवायला पाहिजे होतं. त्यामुळे आता थोडं वाटतं, असं वाटतं की आपण कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे. कधी कधी वाटतं आता राजकारण बंद झालं, कारण सध्याचं राजकारण बघितल्यानंतर असं वाटतं की या राजकारणामध्ये आता मजा राहिली नाही. बरोबर. म्हणजे लोकांसाठी काम करण्याची जिद्द, उमेद असते, परंतु सध्याच्या राजकारणामध्ये बघायला वाटलं की आता मस्त की लाईफ एन्जॉय करावी. पण ते काय असतं, जो माणूस ज्या क्षेत्रात पडलेला असतो त्याला किती काय करायला तरी ते सुरुवात नाही. बरोबर आहे. बिग बॉस बघितलं का कधी? नाही. बिग बॉस कधी बघितलं का? नाही. ओके. ऐकलं का बिग बॉस बद्दल? थोडं कधीतरी बघितलेलं आहे. हा, बर. त्यानंतर विरंगुळा म्हणून कधी गाणी ऐकता का प्रवासात वगैरे? हो, असं हो. कोण कशा टाईपची गाणी आवडतात? नाही, तशी काय जुनी गाणी ऐकायची सवय आहे. ओके, बर. आता एक महत्वाचा प्रश्न, फॅमिली मॅन म्हणून कुटुंबाला शशिकांत शिंदे यांच्यातली कुठली सवय आवडत नाही आणि तुम्हाला असं सतत सांगितलं होतं की ही सवय कमी करा? ऐकत नाही, तेवढं एक त्यांची तक्रार असते. बर. आम्ही सांगतो तेवढं तुम्ही ऐकलं तर फार पुढे झालं, पण तुम्ही ऐकत नाही, आता माझा हे आहे. कधी तुम्ही सुरू करणार ते? कधी तुम्ही? आता ठरवतोय सर्वांचं ऐकलं पाहिजे. बर. आणि एक अशी गोष्ट की जी शशिकांत शिंदेना आत्मसात करायची आहे ऍज अ पर्सन म्हणून, अशी कुठली गोष्ट आहे का जी आत्मसात करायची आहे तुम्हाला? मला एकच करायचं की मला आत्मसात करण्यासारखं एक आहे की मला एक नाव कमवायचं आणि काहीतरी मी केलंय हे करून दाखवण्याची खरोखर माझी इच्छा आहे. म्हणजे आम्ही अतिशोक्तीपणे बोलत नाही, पण संधी मिळाली नाही हे दुःख आहे. संधी मिळाली तर नाव कमवायचं, एवढं नक्की मला माझी आत्मसात करण्याची इच्छा आहे. आता एक मजेशीर प्रश्न, बऱ्याच राजकारणांच्या बद्दल अफवा असतात. म्हणजे शरद पवारांच्या बाबतीत तर असं म्हटलं जातं की भूकंप जरी झाला तरी शरद पवारांचं नाव जोडलं जाईल. तसं शशिकांत शिंदे यांच्याबद्दल तुम्हीच ऐकलेली एखादी अफवा आहे का, जी तुम्हाला म्हणजे ऐकूनच असं वाटलं की हसायला आलं की ही कसली अफवा? असं नाही, काय तुम्हाला सांग का, मी अफवा याच्यापेक्षा सत्य परिस्थितीवर आता बोट ठेवतो. राजकारणाचं पूर्वीची राजकारण हा शत्रू विरोधक आपला याच्यामध्ये दिलदारपणा असायचा. आत्ताचं राजकारण हे फार बदलून गेलेलं आहे. आत्ताचं राजकारण हे संपवण्याचं राजकारण आहे. आता तुम्ही अफवावर बोलता तर माझ्यावर अफवा रोजच होत आहे. म्हणजे मागच्या वेळेला माझ्यावर 2 केसेस टाकल्या गेल्या. मी आजही प्रामाणिक सांगतो, म्हणजे माझा त्याचा काही संबंध नाही. एक माणुसकीच्या दृष्टीने कोणातून कोणाला तरी एखादी मदत करावी म्हणून सूचना करणं हा जर गुन्हा होत असेल आणि त्याच्यावर एवढं मोठं राजकारण होत असेल, म्हणजे नॉन बेलेबल जामीन होऊ नये, नॉन बेलेबल सत्तेचा वापर केला असताना मी 10 वेळा सांगेल, मी तसा फार ह्याचा आहे, केलं तर 10 वेळा सांगलं तर मला काय त्याचं दुःख झालं असतं. खरोखर काही न करता. आणि कसं असतं, मी नेहमी प्रामाणिकपणाने काही पथ्य पाळलेले आहेत. मी राजकारणात टीका करतो पण पातळी सोडून टीका नाही कधी केली. बरोबर. मी कधी शत्रुत्व टोकापर्यंत नेलं नाही. न्यायची ताकद माझी आहे, तेवढी ताकद माझ्यामध्ये निश्चितपणाने, मी काय करू शकतो दुनियेला पण माहिती आहे. परंतु ज्यावेळेला जबाबदारी येते ना, तुम्ही कुटुंबामध्ये जबाबदारी येते, पक्षाची जबाबदारी येते, नेत्यांच्या मोठमोठ्या नेत्यांच्या संपर्कात येतो, तर तुम्हाला आपोआप तुमची जबाबदारी कळते. त्या हेतूने आपण वागतो. पण आपण असं एवढं टोकाचं शत्रुत्वाचं राजकारण कधी केलं नव्हतं. हल्ली ते इतकं खाली झालं. मी आजपर्यंत पथ्य पाळलेत. मी वैयक्तिक कोणाच्या असलेल्या लोकांच्या कधी टीका करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण का, त्या राजकारणामध्ये त्याच्या कुटुंबाचा बळी जातो. बरोबर. हे लक्षात घ्या. त्या कुटुंबाचा काय दोष असतो, एखाद्या अफवेने, एखाद्या टीकेने त्या कुटुंबाचं घर उद्ध्वस्त होतं, त्याला मजा नसते. ती पथ्य पाळली. पण दुर्दैवाने म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीला तर पुण्यापर्यंत पोलीस आले होते मला अटक करायला. बरोबर. पवार साहेब त्यावेळेला मानला बोलले की त्याला अटक झाली, तर मग बोलले आम्हाला महाराष्ट्रामध्ये हे करावं लागलं. मग मी खरंच सांगतो, त्या 2 केस माझ्यावर टाकल्या. हे बघा, एखादं क्षेत्र तुमच्या ताब्यामध्ये आहे आणि मी कधी बघत नाही. मी आजही सांगतो, बाजार समिती माझ्या ताब्यात असो, संघटना ताब्यात असो, सगळं असो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण खाली काय होतं काय नाही याच्याकडे कधी लक्ष देत नसतो. परंतु ते करत असताना ह्यामध्ये आपल्याला गुंतवलं जातं, हे दुर्दैव आहे. आणि ज्याला केलं असेल त्याला काय वाटत नाही हो, कारण त्याला काय वाटतं काय मी केलंय, मला काय फरक पडतो. न करता अफवा उठणं फार चुकीचं आहे. आणि ते मी भोगलंय आणि मला माहिती आहे त्यावेळेला माझ्या कुटुंबावर आणि सगळ्यावर काय परिणाम झाले. त्यावेळेला सगळ्यांनी मदत केली. ज्यांनी ज्यांनी मदत केली मी जाहीरपणाने त्यांचं सांगितलं, आभार सुद्धा मानले, कारण ती जाणीव मला आहे. आणि म्हणून मला वाटतं की
काही पथ्य राजकारणात असावी जी आता सुटून संपूर्ण बाजूला गेलेली आहे. बरोबर. आमच्यावर रोज अफवा असतात. आता फक्त फुटलो नाही एवढीच अफवा आहे. बाकी राहिल्या, बाकी सगळ्या अफवा झाल्या. बरोबर. एक शेवटचा फनी सेगमेंट आहे, रॅपिड फायर आहे. रॅपिड फायर आहे, 2 ऑप्शन दिले जातील, त्यातला क्विक मध्ये पहिल्यांदा मनात जो ऑप्शन आहे तो सांगायचा. आता हा पहिला प्रश्न खरं तर विचारला पाहिजे होता, पण तुम्ही नॉनव्हेज सोडले त्याच्यामुळं तरी पण विचारतो, व्हेज की नॉनव्हेज? व्हेज. आता व्हेज. ओके. कोरेगाव का जावळी? पूर्ण महाराष्ट्र. अरे वा. मुंबई का दिल्ली? मुंबई का दिल्ली? मुंबई का दिल्ली म्हणजे थोडक्यात आमदारकी का खासदारकी? हा, जिथे संधी भेटेल तिथे. अरे वा. विधानसभा का विधान परिषद? तुम्हाला मी खरं सांगू, याच्यामध्ये विधानसभेला मी पक्षाने मला, म्हणजे अजितदादा गटनेते होते तेव्हापासून त्यांनी मला पक्षप्रतोद म्हणून दिलेलं आहे. मी विधानसभेमध्ये पण चांगलं, म्हणजे मी विधानसभेमध्ये तुम्हाला कसं असतं, व्यासपीठ म्हणा की तुम्हाला ते दाखवा, विधानसभेमध्ये 288 आमदारांमध्ये तुम्हाला बोलायला संधी मिळते, इथे काम करायला स्कोप आहे. पण तुम्हाला मांडण्यासाठी संधी कमी मिळते. पूर्वी या सभागृहामध्ये अनेक दिग्गज लोकांनी सभागृह गाजवले आणि ती सभागृह ऐकण्यासाठी, भाषण ऐकण्यासाठी पूर्ण सभागृह हल्ली ते दिसत नाही. पण विधान परिषदेमध्ये मला आवड काय मी तुम्हाला सांगतो, लिमिटेड लोक आहेत, तुमचं टॅलेंट दाखवायला तुम्हाला विधान परिषद मिळते आणि वेगवेगळ्या विषयावर तुम्हाला मुद्दे मांडायला वेळ मिळतो. मला विधानसभा लोकांमधून निवडून आल्यानंतर चांगली, पण तुमचं टॅलेंट दाखवायला असेल तर विधान परिषद. अजितदादा की पवार साहेब? दैवत पवार साहेब. म्हणजे तुम्हाला सांगतो, पक्ष फुटला, हे झाला ते झालं, मला बरेच लोकांनी विचारलं, अरे अजितदादांच्याबरोबर गेलं नाही. ज्या नेत्यामुळे, ज्या पक्षामुळे माझी ओळख झाली, त्या नेत्याला यावेळेला त्यांच्यावर राहणं मला करतोय आणि मी ते त्यांच्यावर कायम राहिलो. दोघं नेते एकत्र यावेत का आणि येऊ शकतील का? आले तर चांगलं, हे सोन्यासारखं होईल. कारण का आज काळाची गरज आहे की पवार साहेबांनी शेवटी निर्णय घ्यायचा. पवारसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. त्यांनी सांगितलं लढा तर लढणार. मी त्यांना त्या दिवशी पण साहेबांना सांगितलं, सुप्रियाताईंना पक्षात सांगितलं, जयंत पाटील साहेबांना सगळ्यांना सांगितलं, तुम्ही द्याल तो आदेश मान्य. महाराष्ट्राचा विरोधी पक्षातला आवडता मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? दोघांचा अनुभव मला जास्त आलेला नाही, कारण मी विरोधी पक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांना गेलोच नाही. जायची संधी आली, कळलं का, तर मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी मला चांगल्या प्रकारचं मध्यंतरीच्या काळामध्ये अटेंड केलेलं आहे. आता मी जे नाव घेईन त्या नेत्याबद्दल एक शब्दात त्याचं वर्णन करायचं. यशवंतराव चव्हाण साहेब. महाराष्ट्राला दिशा देणारा, सुसंस्कृत, ज्याचा आदर्श ठेवा आणि साताऱ्याचा अभिमान वाटावा अशा प्रकारचा नेता. अण्णासाहेब पाटील. कष्टातून गोरगरिबांसाठी आणि विशेषतः मराठा चळवळीसाठी ज्यांनी एक ताकद उभी केली आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून अण्णासाहेब पाटलांचा उल्लेख करावा. पवारसाहेब. पवारसाहेबांच्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे. त्यांचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम केलं तर सगळीकडे यशस्वी होऊ शकतो आणि त्यांच्या कामाला, वेळेला कोणाची तोड नाही. बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे. स्वर्गस्थ बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलायचं झालं, त्यांचा आवाज, त्या आवाजात धमक जी होती त्याच कोणामध्ये नाही. अजित पवार. अजित पवारांचा एकच तुम्हाला उल्लेख करेल, वेळ देऊन काम करणं, ते त्यांच्याकडून शिकतो. 2 नेते शेवटचे. उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले खरं म्हटलं तर छत्रपतीचे वारसदार आहे. माझी नेहमी त्यांच्याबद्दलची एक भावना चांगली असायची. त्यांनी जर पूर्णपणाने वेळ दिला आणि फक्त राजकारणामध्ये स्वतःचे बुद्धिवंत आहेत, ते राजकारणात हुशार आहेत, पण त्या हुशारीचा वापर करत नाही, हे चूक आहे. त्यांनी ते वापर केला तर ते चांगले नेते होऊ शकतात. महेश शिंदे. महेश शिंदेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर संधी मिळालेली आहे, संधीचं सोनं करणं त्यांच्या हातात आहे. पण ते सोनं करताना ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी करावं. पण ते चुकीच्या पद्धतीने केलं तर ते अल्पकाळ चढतं आणि सुडाचं राजकारण करण्यापेक्षा दिलदार शत्रूचं राजकारण करणं फार योग्य होईल आणि त्यांना त्यामुळे चांगलं भविष्यामध्ये संधी मिळेल. शेवटची 5 मिनिटं. मला माहिती आहे तुम्ही सकाळपासून कार्यकर्त्यांच्यात आहात. क्रिकेटरचं नाव घेणार आम्ही. त्या क्रिकेटरला महाराष्ट्रातल्या राजकारणातला कुठला नेता सूट होतोय?
म्हणजे सचिन तेंडुलकर म्हटलं तर क्रिकेटचा देव, तसं राजकारणातला देव सचिन तेंडुलकर. शरद पवार. MSD महेंद्रसिंग धोनी, म्हणजे तो कसा शांत संयमी, तसं राजकारणात कोण वाटतं? शांत आणि संयमी हा. राजकारणामधला बाळासाहेब थोरात. वा. विराट कोहली ॲग्रेशन आहे, चेस मास्टर आहे, कोण वाटतं? विराट कोहली हा. ॲग्रेसिव्ह आहे, तो आक्रमक आहे आणि पॅशन आहे त्याकडे, चेस मास्टर म्हणतात त्याला, तसं कोण वाटतं? ॲग्रेसिव्ह, आक्रमक. गोपीनाथ मुंडे, स्वर्गशी गोपीनाथ. रोहित शर्मा, राजकारणातला रोहित शर्मा कोण वाटतो? म्हणजे एकदा टप्प्यात चेंडू आला की स्टेडियमच्या बाहेर. देवेंद्र फडणवीस. वा, छान. सूर्यकुमार यादव कोण वाटतो? 360 ऑलराऊंडर. ऑलराऊंडर कोण वाटतो? सूर्यकुमार यादव सारखा. ऑलराऊंडर म्हणण्यापेक्षा आपण असं किंवा राजकारणात की विरोधक असो, शत्रू असो, मित्र असो, स्वतःच्या पक्षातला, दुसऱ्याच्या पक्षातला, सगळ्यांच्या बरोबर चांगला आहे असं धरूया आपण त्याचा अर्थ. असं कोण नेता आहे? अजित पवार. अजित पवार. बुमरा कोण आहे राजकारणातला? परफेक्ट यॉर्कर टाकून बोल्ड करतो. हे मगाचं माझं नाव मग बदलायला लागेल मला. तरी कोण पण सांगा? राज्यातलंच पाहिजे ना तुम्हाला. राज्यातलं. राज्यातलं यार्कर टाकून बोल्ड करणारा म्हटल्यानंतर तो देवेंद्र फडणवीसच असणार आहे. ते मगाचं मग बदलायला लागेल मला. मगाचं बदलायचं का मग? रोहित शर्मा बदलायचा का? रोहित शर्मा ना. रोहित शर्मा कोण? रोहित शर्मा टप्प्यात चेंडू आला की बाहेर लावणारा. हा, टप्प्यात चेंडू आल्या बाहेर लावणारा जो आहे त्याचा कोणाला द्यायचं? एकनाथ शिंदे. बर. आणि आर अश्विन कोण आहे? फिरकी कोण टाकतो चांगला राजकारणात? जयंत पाटील. जयंत पाटील साहेब. वा, छान. सगळं झालं साहेब. एक शेवटचा एक प्रश्न आहे आणि एक सेगमेंट आहे. साताऱ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असणारा मुद्दा म्हणजे आयटी पार्क. साताऱ्यात आयटी पार्क येतंय वगैरे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पुण्याची परिस्थिती आपण बघतोय. म्हणजे साताऱ्यात आयटी पार्क झालं तर चांगली गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, कारण साताऱ्याचा विकास होईल. पण पुण्यासारखी गुन्हेगारी वाढू शकते आयटी पार्कमुळे साताऱ्यात. पुण्याची काय? पुण्यासारखी गुन्हेगारी जी आहे आयटी पार्कमुळे वाढलेली, ती साताऱ्यात वाढू शकते का याच्यामुळे? आयटी पार्कमधला एक तुम्हाला सांगतो, मी लोकसभेच्या निवडणुकीला उभं होतं तेव्हा पवार साहेबांना एक विनंती केली होती की साहेब मी निवडणुकीला उभं राहिलो पण लोकांच्या तरुणांच्या दोन अपेक्षा आहेत. एक म्हणजे आपल्या इकडं साताऱ्याचा विकास व्हा, MIDC व्हावी, आणि दुसऱ्या प्रकारचा आय टी पार्क व्हावा. तर आय टी पार्कबद्दल साहेबांनी सांगितलं की तुम्ही एक 200 एकर जागेच्या बाबतीमधला निर्णय कुठं झाला तर आपण प्रयत्न करू असं तू शब्द दे. म्हणजे ज्यावेळेला ते म्हणतात प्रयत्न करू तेव्हा शब्द दे म्हटल्यानंतर त्याच्यात त्यांचा आत्मविश्वास होता. मी त्यावेळेला प्रयत्न केला शिरवळच्या ठिकाणी आय टी पार्क असं शहराच्या लगत असलं त्या आय टी पार्कला हे येतं. तर पुण्याच्या जवळ मग कुठं तर शिरवळ खंडाळा साईडला आय टी पार्कचं करावं अशा प्रकारचा एक प्रस्ताव आम्ही तयार केला होता. प्रयत्न चालू आहे. परंतु आज मी तुम्हाला सांगतो MIDC वाढवायला आता शिरवळ खंडाळा वगैरे ह्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात MIDC आली. हे आली कशामुळे माहिती आहे का? त्यांना पोटेन्शियलचा लागते. आपण विदर्भ वगैरे या ठिकाणी का जात नाही MIDC? त्याला कारण आहे. एक तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मुंबई ती जवळ असायला पाहिजे. मार्केटिंग लागतं, ट्रान्सपोर्टेशन लागतं. आपल्याकडं आता जेवढ्या JMPT, एअरपोर्ट, ह्या रेल्वे वगैरे ह्याचं आणि पाणी विकास ह्याचं बघितलं तर आता ह्या पट्ट्यात नाशिक, चाकण वगैरे हा ट्राफिक जाम एरिया झाला. तळेगाव नंतर आता आपल्याकडे स्कोप आहे. आपल्याकडे जागा उपलब्ध नाही. आपल्याकडे साताऱ्यामध्ये 3 बाजूला डोंगर आहे त्या MIDCच्या साठी जर जागा उपलब्ध करायची तर तशी आता नवीन पॉलिसीप्रमाणे 200-500 एकर जागा असेल तर आपल्याला लगेच MIDC काढता आहे. आता हे करताना आपण काय केलं पाहिजे तर IT पार्कच्या बाबतीमधला विषय असा आहे की त्याच्या पद्धतीची प्लॅनिंग हे करणं गरजेचं आहे. आणि देशामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लोक इच्छुक आहेत. त्याला कारण मी मगाशी सांगितलेलं आहे. फक्त आपल्याकडे लेबर प्रॉब्लेम आहे आणि साहजिकच आहे. आता हल्ली काय झालं आहे लोकांना नोकऱ्या उपलब्ध मिळतात पण त्या नोकऱ्या ज्या आहेत त्या फिक्स नसतात. ही सिस्टीम बदललेली आहे. उद्योगपती आता प्रॉफिट जास्त बघतो आणि खर्च कमी बघतो. माझं म्हणणं असं आहे की व्यवस्थितपणे आमचं काय होतं दुर्दैवाने या जिल्ह्याच्या संदर्भातून
प्रत्येकाची वेगवेगळा अभ्यास असतो, व्यक्ती वेगवेगळं हे असतं. एकत्रित बसून लोकप्रतिनिधी आम्ही कधी चर्चा करत नाही. ते आम्ही एकत्रितपणे बसून चर्चा जर केली तर प्रत्येकाचे विषय ऐकून घेऊन आपल्याला काही ना काहीतरी करता येईल. मला वाटतं की आपल्याकडं डेव्हलपमेंट होऊ शकते. काही प्रवृत्ती तुम्ही म्हणतात त्यामध्ये काही प्रवृत्त्या जर आपण बाजूला केल्या तर 100% डेव्हलपमेंट होईल. त्यासाठी नियोजन परफेक्ट केलं पाहिजे. आजही मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या इन्व्हेस्टमेंट करायला कंपन्या येतात, इंडस्ट्री येतात, त्या इंडस्ट्रीला जर आपल्याकडे आणायचं असेल तर तशा प्रकारची तयारी करून तशी मागणी केली तर आता तुम्हाला सरकारची पण परवानगीची गरज नाही. खाजगी MIDCला सुद्धा आता प्राधान्य दिलेलं आहे. तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला तरी होऊ शकतं. फक्त इच्छाशक्ती पाहिजे, वेळ पाहिजे, आणि ती इच्छाशक्ती ज्यावेळेला निर्माण होईल तेवढा डेव्हलपमेंट होईल. बरोबर. आणि मागासपासून आम्हाला तुम्हाला सांगितलं नाही, तो कॅमेरा जादूचा कॅमेरा आहे. तो कॅमेरा जादूचा कॅमेरा आहे. हा, म्हणजे आत्ता बसून इथं बसून त्या कॅमेऱ्याकडे तुम्ही बघितलं की तुम्हाला ज्या व्यक्तीपर्यंत ते म्हणणं पोचवायचं त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही म्हणणं पोचवू शकता. जी व्यक्ती हयात असो नसो, तुमच्या जवळ असो नसो. साहेब, आयुष्य खूप तुमचं संघर्षमय राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप खूप लोकांची साथ भेटली. शेवटचा प्रश्न, खूप लोकांची साथ भेटले. असं कधी झालंय की आत्ता वाटतं की ही व्यक्ती आत्ता आपल्यासोबत पाहिजे होती, किंवा या व्यक्तीचं मला खूप साथ लाभलेली आहे, खूप योगदान लाभले आणि त्या व्यक्तीला मी मनापासून थँक्यू म्हणलेलो नाहीये? मी हयात नसलेल्या हयात असलेल्या 3 व्यक्तीबद्दल बोलणार आहे. एक म्हणजे माझे आईवडील, ज्यांनी मला एवढं ह्याच्यासारखं, म्हणजे मी वडील नाव कमवल्यानंतर मला आहोजाव म्हणायला लागले. ते हयात नाहीत. म्हणजे मी आमदार आणि मंत्री झाल्या बघितल्यानंतर आयुष्यातलं सगळ्यात आनंदी व्यक्तिमत्व माझं ते असतं. आई माझी नाही. मी आमदार झाल्यानंतर मंत्री झालो, पण मंत्री व्हायच्या अगोदर 15 दिवस ती गेली होती. ह्या दोघांनी आम्हाला जे घडवलं त्यांच्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी अभिमान आहे. मला वाटतं की त्या असते तर मला फार मोठं आज सार्थ अभिमान वाटला असता. दुसरं एक म्हणजे शिवराव पाटील, कैलासवासी शिवराव पाटील, ज्यांनी मला इथपर्यंत जाण्यासाठी संधी मिळवून दिली. मी जर संघटनेतच गेलो नसतो, मला आमदारकीला शिफारस झाली नसती, तर मी इथपर्यंत आलो नसतो. या 3 लोक नाहीत, त्याचं दुःख मला आहे. ते आज असते तर निश्चितपणाने मला वाटलं असतं की मी काहीतरी केलं, त्यांच्या विश्वासाला सार्थ झालो. एक हयातमध्ये असलेले आदरणीय पवारसाहेब, की त्या व्यक्तींच्याबद्दल मला का कोण जाणे, मला रास्त अशा प्रकारचं गर्व आहे. आणि त्यांचं माझं त्यांच्यावर फार नितांत अशा प्रकारचं निष्ठा आहे, प्रेम आहे. राजकारणात काय मिळतं त्याच्यापेक्षा तुम्ही किती प्रामाणिक राहिला आणि कसं राहिल्याला महत्त्व आहे. आणि माझं कुटुंब आत्ताच्या ह्याच्यामध्ये, माझ्या कुटुंब म्हणजे मंडळी, माझ्या मिसेसपासून मुलांपासून आता सगळ्या कुटुंबाने, सून वगैरे आमचे आले, सगळे जी साथ दिली त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो. ओके साहेब, एका शब्दात सांगा, साताऱ्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला परत येणार का? प्रयत्न करणार. मी कधीही प्रयत्नाला हे नाही, ते मिळवण्यासाठी 100% प्रयत्न करणार. तर मंडळी, हे होते विधान परिषदेचे आमदार शशिकांत जयवंतराव शिंदे साहेब. त्यांचा संघर्ष, त्यांचं बालपण, त्यांचं शिक्षण, एकंदरीत राजकीय कारकीर्द, आयुष्यात आलेला प्रत्येक संघर्ष, प्रत्येक लढा शशिकांत शिंदे साहेबांनी त्याच ताकदीनं लढवलाय. आज सुद्धा शशिकांत शिंदे सामान्य कार्यकर्त्यासाठी झटतात, दिवसरात्र मेहनत घेतात, माथाडी कामगारांच्यासाठी विशेष योगदान देतात. सगळ्या समाजातल्या घटकांवरती त्यांचं प्रेम आहे आणि त्याच पद्धतीनं समाजातला प्रत्येक घटक साहेबांवरती प्रेम करतोय. साहेबांची, पवार साहेबांबद्दलची असणारी निष्ठा आजही कायम आहे. ती अशीच कायम राहो आणि शशिकांत शिंदे यांना भविष्यामध्ये अनेक मोठमोठी पदं मिळो आणि त्यानंतर सुद्धा आम्हाला साहेब अशाच गप्पा देतील, हीच अपेक्षा. आणि आजचा कॅरी ऑन मराठीचा हा नवीन सेगमेंट, अ फॅमिली मॅन टू पॉलिटिशियन, हा सेगमेंट तुम्हाला कसा वाटला? शशिकांत शिंदे साहेबांसोबतच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला नक्की सांगा. या सेगमेंट मधला सगळ्यात आवडीचा पार्ट कोणता वाटला ते सुद्धा सांगा. आणि आता कोणत्या नेत्याचा असा पॉडकास्ट बघायला आवडेल ते सुद्धा नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन एपिसोडच्या माध्यमातून. तोपर्यंत नमस्कार. नमस्ते.
नमस्कार मंडळी, मी तुम्हाला दिसतोय याचा अर्थ तुम्ही पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितलाय. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. शशिकांत शिंदे साहेबांना अजून बरेच प्रश्न विचारायचे होते, पण त्यांची मीटिंग असल्यामुळे आपल्याला हा पॉडकास्ट इथंच थांबवावा लागला. पण यानंतर आपण जेव्हा कधी शशिकांत शिंदे यांच्यासोबत नंतर गप्पा मारू त्यावेळेस आपण उरलेले प्रश्न नक्की विचारणार आहोत. तुम्हाला कोणता प्रश्न असेल तर तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण शशिकांत शिंदे साहेबांना तो प्रश्न नक्की विचारूया. शिवाय आमचा फॅमिली मॅन टू पॉलिटिशियन हा नवीन सेगमेंट तुम्हाला कसा वाटतोय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. या सेगमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या नेत्यांचा पॉडकास्ट घ्यायला आवडेल ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि असंच कॅरी ऑन मराठीवरती सतत प्रेम करत राहा. कॅरी ऑन मराठी वेगवेगळे प्रयोग तुमच्यासाठी नक्की करत राहील. धन्यवाद.